I start the prayer. Suzanne is doing prayer. Suzanne. आणि हे मे इट बी नको. Suzanne करते. ओके prayer है आंटी. हाँ. May it be your will, God my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah, and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 आमेन आमेन. Suzanne, you start, then I'll start. I want to take this opportunity on behalf of EPJCC to thank you, Mr. Judah Kulet, for always sharing us the wisdom which is rare to find, something that's ancient and which is not available in books or in libraries. So thank you so much. Over to you. Okay, thanks everybody. जॉईन केल्याबद्दल थँक्यू. अजून माणसं जॉईन होतील त्यांना घेत जा. वी विल स्टार्ट द क्लास टुडे. आजचा क्लास आहे ना, आज ह्या आठवड्याचा जो पराशा होता ना, त्या पराशाचे पहिले 10 लाईन्स आहेत ना, त्याच्यावर मी घेणार आहे. तर मला पाहिजे की अजून माणसं येतील स्क्रीनवर, म्हणजे मी त्यांना सांगू शकतो रीड करायला, वाचायला. आणि मी आणि सुजन आणि शरोना आंटी आम्ही 3च माणसं आहोत. So please come, more people on the screen. So we will start the class. You have this 10 lines. You करता आला? हा, मी ते हे केलेत पॉवर पॉइंट मध्ये. मी स्क्रीन एकदा शेअर करते. इफ इट्स गुड टू गो. नंतर you have it now or no? I just did it. Okay, you can share it. Okay. इंग्लिश मध्ये वाचू आपण. पहिल्या 10 लाईनी काय आहेत आणि मग त्याच्यामधून मी तुम्हाला कबॅलिस्टिकल अंडरस्टँडिंग त्याचा आपण हे करू आणि कसा आपण यूज करू शकतो. ती गोष्ट कशी यूज करू शकतो त्याच्यावर पण आपण हे करू. ओके. तर एक्झोडस म्हणजे शेमोत, त्याच्यामधला तेरुमा नावाचा जो पराशा त्याच्यातला आहे. लाईन, पहिली लाईन ते 10वी लाईन. ओके. तर हे बघा, हे केली 10 लाईन आहेत. म्हणजे ह्या आपण शब्दातला वाचला ना, त्या शब्दातला वाचलेल्या ह्या 10 लाईन्स आहेत. तर आय विल लाईक सुजन ओनली टू रीड इट one line at a time. Okay, Susan? One Okay. line and stop, one line and stop. If I speak in middle, थांबून राहा, नाही तर मग यू कॅन. ठीक आहे. माझा आवाज From the बरोबर आहे ना? मी आज माईक नाही हा, लावलेला. क्लिअर आहे. आजचा Yeah. सेशन आहे फ्रॉम द बुक शेमोत. Hmm. The first line of the parasha of the coming Shabbat is the This Lord Shabbat. spoke. We already read, आपण वाचला ते. Already. ह्या गेल्या शब्दातला. The Lord spoke to Moses, saying, Yes. Speak to the children of Israel that they take for me an offering. From every person whose heart moves in, you shall take my offering. Third Okay. is, and this is the offering that you shall take from them: gold, silver, and copper, blue, Yes. purple, and crimson yarn, fine linen and goat's hair, raw skins dyed red, Ram skin. ram skins dyed red, Passat skins and Asiatic wood, oil for Acacia lighting, wood. Okay. spices for the anointing oil, and for the fragrant incense. Okay. Ongri stones and stones for setting, for the ephod and for the breastplate. And they shall make me a sanctuary, that I may dwell among them. According to all that I show you, the pattern of the tabernacle and the pattern of all its furnishing, so shall you make it.
they shall make an ark of Asiac wood, 2.5 cubits shall be its length, a cubit and a half its width, and a cubit and a half its height. ओके, ही 10th लाईन आहे ना, ही एक्स्ट्रा आली. अकॉर्डिंग टू द लाईन अँड 10 अँड दे शॅल मेक, बरोबर आहे. ओके, सर ह्याच्यामधलं आहे ना, आपण मी तुम्हाला आहे ना हे कसा हे आहे ते सांगतो. पहिली लाईन आहे, द लॉर्ड स्पोक टू मोशे सेइंग वाय द बेअर आदोना एल मोशे लेमो, द लॉर्ड स्पोक टू मोशे सेइंग. सेकंड आहे, स्पीक द बेअर एल बेने, द बेअर आल बेने इस्रायल, स्पीक टू द चिल्ड्रन ऑफ इस्रायल. ओके, ही सेकंड लाईन आहे. थर्ड लाईन आहे की अँड दिस इज द ऑफरिंग. काय ऑफरिंग आहे? थर्ड पासून जे 8 लाईन आहे ना, 3, 4, 5 ती 8वी लाईन आहे, तिथं सगळं काय 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 ऑफरिंग घ्यायची आहे ते आहे. ओके, 13 गोष्टी आहेत. टोटल किती गोष्टी आहेत? 13 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मग 9th वाली लाईन आहे, अकॉर्डिंग टू ऑल दॅट आय शो यू द पॅटर्न ऑफ द टेबरनेकल अँड द पॅटर्न ऑफ द फर्निशिंग सो शॅल यू मेक इट. म्हणजे कसा बनवायचा आहे ते 9th लाईन पासून 10व्या लाईन पासून चालू होतं, पण 9वी लाईन मध्ये काय होते, अकॉर्डिंग टू ऑल दॅट आय शो यू. ओके, तर 3 आपण पार्ट केलं. पहिला पार्ट काय आहे? देव मोशेला सांगते की जाऊन सगळ्या बेने इस्रायल लोकांना सांग. ती पहिली लाईन आहे, तो पहिला पार्ट घेणार आहे. सेकंड पार्ट काय घेणार आहे? हा 3 पासून 8 पर्यंत जे 13 गोष्टी आहेत ना, त्या 13 गोष्टी. आणि थर्ड पार्ट जो आहे तो त्याच्यानंतरचा पार्ट आहे. ओके, तर आपण आता हा स्क्रीन काढून तुम्हाला मध्ये घेऊ शकतस. ओके, कारण माझ्याकडे तोरा उघडलेला आहे. तुमच्याकडे तोराचा पार्ट असेल, तोराचं हे असेल तर एक्झोडस 25 उघडून तुम्ही बसू शकता. ओके, तर पहिली लाईन काय आपण बघू. ह्याच्यामधून आपण काय शिकू शकतो, कब्बाला काय आहे ह्याचा, आपण ते बघायचं आहे. ओके, आणि ते आपल्या लाईफ मध्ये आपण कसं हे करू शकतो. आपल्या लाईफ मध्ये आपण ते त्या गोष्टीचा, कुठली पण गोष्ट आपण शिकलो ना, त्या गोष्टीचा आपल्याला काय फायदा आहे काय, त्या गोष्टीचा आपण यूज करू शकतो काय, देवाबरोबर कनेक्शन करायला, देवाबरोबर कॉन्टॅक्ट करायला, स्पिरिच्युअल वर्ल्ड बद्दल आपल्याला काय सांगतात त्याच्याबद्दल, आणि आपण कसा कनेक्शन करू शकतो. तर ते आपल्याला ह्याच्यातून हे घ्यायचं. तर पहिली लाईन आहे, अँड द लॉर्ड स्पोक ऑन टू मोशे सेइंग, स्पीक ऑन टू द चिल्ड्रन ऑफ इस्रायल दॅट दे टेक मी अन ऑफरिंग of every man whose heart maketh him willing, he shall take me an offering. ओके, तर आता आहे ना, पहिल्या लाईन मध्ये देवा, म्हणजे ह्या पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये काय सांगते, हाशेम सांगते की सांग. ओके, स्पीक म्हणजे बोल. ओके, आणि ओमेर, दब्बेर आणि ओमेर हे 2 वर्ड, म्हणजे स्पीक आणि सांगते, स्पीक करायला सांगते. म्हणजे मोशे सगळ्या माणसांना जाऊन सांगते. मोशे जाऊन सगळ्या माणसांना काय सांगते की टेक फॉर मी म्हणजे हाशेमनी सांगितलंय की टेक फॉर मी म्हणजे मोशेसाठी नाही, हाशेमसाठी. टेक मी असं त्याचा ओरिजिनल मिनिंग आहे ना, टेक मी अन ऑफरिंग, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही ऑफरिंग्स घ्या करून सांगितलेलं आहे. आता जर डोनेशन पाहिजे ना, मला जर समजा मी मशीद तिफेरतचा प्रेसिडेंट होतो, तर मला जर डोनेशन पाहिजे असेल ना मशिदीसाठी, तर मी जाऊन माणसांना काय सांगायचो की आम्हाला डोनेशन पाहिजे, तुम्ही डोनेशन द्या. बरोबर, असं नाही सांगायचो ना की आम्हाला डोनेशन पाहिजे, मला डोनेशन, माझ्याकडनं डोनेशन घ्या किंवा माझ्यासाठी डोनेशन घ्या, असं मी सांगायचो. इथं टेक मी लिहिलेलं आहे, टेक फॉर मी लिहिलंय. टेक फॉर मी म्हणजे माझ्यासाठी डोनेशन, म्हणजे माझ्यासाठी डोनेशन द्या. हाशेम काय बोलते, द्या नाही बोलत आहे, घ्या बोलते. टेक म्हणजे घ्यायचा, गिव्ह म्हणजे द्यायचा. वर्डिंग जो आहे ना, त्या वर्डिंग मध्ये फरक बघा. तोरामध्ये आहे ना, प्रत्येक वर्ड चेंज झाला, काय पण चेंज झाला ना, त्याचं काहीतरी मिनिंग असतं. इथं आहे ना, हाशेम काय सांगते, घ्या माझ्यासाठी तुम्ही काय ऑफरिंग्स घ्या असं सांगते, द्या नाही सांगत आहे. कोण मला सांगू शकत का असं तुम्हाला का वाटतंय? राईट आन्सर असू शकते, रॉंग आन्सर असू शकते. सगळं आन्सर राईटच असतं. तुम्हाला काय असं सांगू शकता, तुम्ही सांगू शकता काय सांगते? हे सोशल नमोशन. म्हणजे त्याला म्हणायचंय की असं सगळ्यांकडून गोळा करून द्या. नाही, इथं असं द्या नाही सांगितलंय, घ्याच सांगितलंय. ह्या अख्खा जो 10 लाईन आहेत ना, त्याच्यामध्ये द्या लिहिलेलंच नाही, घ्याच लिहिलेलं आहे.
म्हणजे जेव्हा डोनेशन, म्हणजे तो मोशेला सांगते ना, हे ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत, तो घ्यायच्या आहेत नाही, म्हणजे द्यायच्या आहेत नाही सांगत त्या माणसांना. तुम्ही द्या असं नाही सांगत आहे, घ्या सांगते तो. आणि ते 13 गोष्टी आहेत, गोल्ड, सिल्वर, कॉपर, डायमंड, त्याच्यामध्ये म्हणजे प्रेशर स्टोन पण आहे, सगळं आहे. पण तो द्या नाही सांगत आहे. आणि हशेम काय सांगते, टेक मी, टेक फॉर मी, म्हणजे माझ्यासाठी घ्या, माझ्यासाठी माझ्यासाठी घ्या. आणि काय घ्या, ह्या गोष्टी घ्या असं सांगते. तो द्या नाही बोलत आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही कधी असं सांगू शकता की माझ्यासाठी हे करू? तुम्ही अंकलला कधी म्हणजे सांगता माझ्यासाठी ही गोष्ट घे करू? अंकलला दुसऱ्यांकडून सांगता? घ्यायचं. नाही, अंकलला, जोशवा अंकलला कधी सांगता माझ्यासाठी हे घे करून? एक असं मिनिट सांगता? याबद्दल सांगा. एक मी आलो. येस अंकल. हा, म्हणजे असा कधी आंटी तुम्हाला सांगतं की माझ्यासाठी हे घ्या, म्हणजे मला हे दे असं नाही बोलत, घ्या बोलतं. बोलायचंय का? तिथे काय समजतंय आहे मी माहिती काय? आहे? हा हा बोला. आलं. तुम्हाला काय वाटते? माझ्यासाठी घ्या हो. बोला. म्हणजे लोकांकडून घ्या ना. हा, किंवा कुठून बी घ्या, माझ्याकडून घ्या, वेळी घ्या मला किंवा काय नाही, असं. असं नाही बोलत आहे. बघा, मी आपल्या रिलेशन असतात ना, जसं माझी बायको आहे ना, मला आहे ना सांगेल ना की मला आहे ना तिथं त्या दुकानामध्ये ते आवडलंय, तर माझ्यासाठी ते घे, अशी सांगेल ती. हा, बरोबर. मला ते दे अशी नाही सांगत. बरोबर नाही, बरोबर ना? हा, आपली माझ्यासाठी. मुलं काय सांगतात, हा ते हे मला घे, माझ्यासाठी घे, मला आईस्क्रीम घे, मला हे घे, असंच बोलतात ना हा, मुलं. आपल्याला असं नाही माझ्यासाठी मला ते दे असं नाही बोलत, घे बोलतात. आपलं रिलेशन आहेत ना, रिलेशन जे असतात ना, तर रिलेशन जेवढं जवळचे असतात ना, त्या करेक्ट. रिलेशनच्या जवळ, हा, म्हणजे ही पहिली लाईन काय दाखवते आपल्याला? पहिली लाईन दाखवते की गॉड, देव आहे ना, बेने इस्रायल लोकांबरोबर कसा रिलेट करते. एक डॅडी आपल्या मुलांसाठी रिलेट करते, किंवा एक पॅरेंट आपल्या मुलांसाठी रिलेट करते, किंवा एक बायको आपल्या हसबंड किंवा हसबंड बायकोसाठी रिलेट करते. त्या हिशोबाने तो देव आपल्या म्हणजे कम्युनिकेशन करते की माझ्यासाठी हे घ्या असा बोलते तो. मला हे द्या हा, असं नाही बोलत आहे देव. मी करेक्ट. मराठीमध्ये तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला जास्ती समजेल सगळ्यांना. हा, समजला? हा, हास्यम असं नाही सांगत की माझ्यासाठी आहे ना सोनं, मला सोनं द्या, चांदी द्या, कॉपर द्या, असं नाही सांगत आहे. तो माणसांना काय सांगते की माझ्यासाठी तुम्ही काय घ्या, मला मला तुम्ही काय द्या, कॉपर द्या, सोनं द्या, हे द्या. म्हणजे तुमच्याकडे जी गोष्टी आहे ना, तुमच्याकडे जी गोष्ट आहे, म्हणजे नवरा बायकोला काय सांगू शकते माझ्यासाठी हे घे, आणि बायको नवऱ्याला काय सांगू शकते माझ्यासाठी हे घे? हम्म, कारण जे काय आहे ना, नवरा बायकोकडे जे आहे ना, मुलं असतात, आपली फॅमिली असतं, त्याच्यामध्ये जे काय आपल्याकडे असतं ना, ते आहे ना कोणाचं तरी एका माणसाचं नसतं, ते कोणाचं असतं? सगळ्यांचं असतं, सगळं. कलेक्टिव्ह असतं ते. कलेक्टिव्ह जेव्हा कुठली गोष्ट असते ना, तेव्हा आपण आहे ना, दे नाही बोलत आहे, आपण घ्या बोलतो. माझ्यासाठी हे घे, हा, है ना, मम्मी माझ्यासाठी कपडं घे, नवीन कपडं घे. आता सण येते, मम्मी माझ्यासाठी नवीन कपडं घे, असा बोलतो आपण. की मम्मी मला नवीन कपडं दे बोलतो, नाही बोलत ना. आपण घे बोलतो. घे म्हणजे काय, की आपला कलेक्टिव्ह आहे. म्हणजे तो कलेक्टिव्हपणा येतो ना, एक युनिटीचा पणा येतो ना, एकत्रपणा येतो ना, तर त्याच्यामध्ये हाशेम बोलते की तुमच्याकडे जे काय आहे ना, ते सगळं आपलं आहे. म्हणजे हाशेम असा पण नाही बोलत की ते माझं आहे. म्हणजे तुमच्याकडे सोनं आहे, चांदी आहे, हे सगळ्या आपल्याकडे सगळ्या जी प्रॉपर्टी आपण बनवतो ना, मटेरियल प्रॉपर्टी, स्पिरिच्युअल प्रॉपर्टी, इमोशनल प्रॉपर्टी आपण सगळं बनवतो ना. हाशेम बोलते जे तुमच्याकडे आहे ना, ते तुमचं नाही आहे. आणि ते मी दिलेला पण नाही, तर ते आपलं आहे. आपला म्हणजे कसा, हाशेम तुम्हाला याच्यासाठी मेहरबानी करते म्हणून नाही देत आहे. कारण तो हाशेमचा आपल्यासाठी जो रिलेशन आहे ना, तो रिलेशन कसा एवढा क्लोज आहे ना, की हाशेम सांगते की ते आपलं आहे. मी ते यूज करायसाठी दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यातून यूज करू शकता, मी पण त्याच्यातून यूज करू शकतो. म्हणून हाशेम इथे काय सांगते, घ्या सांगते. टेक फॉर मी सांगते. गिव्ह फॉर मी नाही सांगत आहे. म्हणजे डोनेशन नाही मागत आहे. हाशेम इथे डोनेशन्स नाही मागत आहे. हाशेम काय होते, इथे कसं तुम्ही हे सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याकडं, म्हणजे तुमच्याकडं पण नाही बोलत आहे, की ज्यांचं हार्ट विलिंग आहे, हे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे ना, तर त्या तुम्ही आहे ना काय घ्या. माझ्यासाठी घ्या ते.
समजते पहिल्या लाईन मधून आपल्याला काय समजायचं आहे की आपल्याकडे जी काय गोष्ट आहे ना ती गोष्ट आहे ना इंडिव्हिज्युअल असा जर आपण वागत राहिलो ना तर आपण काय होतो आपण हाशेम एखाद ह्याकडे नाही जात आहे. देव एक आहे किंवा हाशेम एखादा आहे. देवाचा जो युनिटी आहे ना ती युनिटी मध्ये नाही जाते. आपण ती काय युनिटी ब्रेक करतोय. आपण बोलतोय हाशेम वेगळा आहे मी वेगळा आहे. जेव्हा नवरा बायको आहे ना स्वतःचा माझा हा अकाउंट तुझा हा अकाउंट हे ते जेव्हा सगळं करायला लागतात ना हा माझा घर तर तुझा घर हे काय ना तर तो आहे ना बिगिनिंग आहे. कसला बिगिनिंग आहे? युनिटी ब्रेक झाल्याचं बिगिनिंग असतं तो. म्हणून युनिटी बिल्डअप करायसाठी कसं असतं युनिटी बिल्डअप करायचा माझा आणि तुझा ना याच्यामध्ये ना फरक करून आपला खरंच असतो. देच्या ऐवजी घे असा त्याच्यामध्ये आला पाहिजे. तिकडनं नको विचार करू. जरा हायर लेवल मध्ये इमोशनलच्या हायर लेवल मधून विचार करा की जेव्हा आहे ना कलेक्टिव्ह होतं ना कुठली पण गोष्ट मशीद आहे ना माझी नाही आहे. मशीद आहे ना त्याची नसतं. मशीद कोणाची असतं? आपली असतं. बरोबर? जेव्हा मशीद आपली असेल ना तेव्हा युनिटी असतं. जेव्हा कोण माणूस बोलणार माझी मशीद आहे माझी मशीद आहे तर मग सांगतात की युनिटी तुटायला लागली आहे. कुठल्या पण गोष्टीमध्ये घर माझं घर आहे. नाही माझं नाही आपला घर आहे. तर युनिटीसाठी आहे ना हा माझा आणि तुझ्यामध्ये काय केलं आपला आलं पाहिजे आणि आपल्या आल्यावर काय होतं दे नाही होत घे होतं. माझ्यासाठी हे घे. आपण जे आपण आहे ना लोकल ह्याच्यामध्ये बघू म्हणजे ह्युमन लँग्वेज मध्ये बोलतो. कधी आपण बोलतो की माझ्यासाठी हे घे आपण माझ्यासाठी हे घे. तो असा नाही बोलत की माझ्यासाठी घे कारण मी तुला पैसे दिलेत म्हणून घे. माझ्यासाठी घे म्हणजे काय की मला त्याची गरज आहे. मला ते लागणार आहे. माझ्यासाठी काहीतरी आहे. न्यू इयर येते मला नवीन कपडे लागणार आहे. पुरीम आहे पुरीमसाठी काय लागणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय बोलतो घे. आणि आपल्या घरचा सामान आणतो तर आपण काय बोलतो घरच्या सामान काय काय पाहिजे कांदा घे बटाटा घे असं बोलतो ना है ना तसा आहे तो. तर हाशेम इथं काय सांगतोय हाशेम सांगतोय की आपलं आहे. आपलं रिलेशन जे आहेत ना माणसाचं बेने इस्रायलचं आणि यांचं रिलेशन असं झालं ना की हाशेम सांगतोय की घ्या माझ्यासाठी मला द्या नाही मला घ्या माझ्यासाठी काय घ्या सोना चांदी पहिला हे समजलं घ्या आणि द्या मध्ये टेक टेक जो बोलते ना त्याच्याने आपल्याला पहिली गोष्ट हाशेमचा आणि आपला आणि कम्युनिटी जायचं कम्युनिटी तो एका इस्रायलला नाही सांगत आहे बेने इस्रायल सगळ्या कम्युनिटीला सांगतोय की आपला जो आहे ना त्याच्यामधून घ्या तुम्ही. आणि मग हाशेम सांगतोय की का का घ्या कारण हाशेमने ना ज्याला सोना द्यायचं आहे ना त्याला सोना दिलाय ज्याला चांदी द्यायची आहे त्याला चांदी दिली आहे ज्याला कॉपर द्यायचंय त्याला कॉपर दिलाय ज्याला डायमंड द्यायचंय त्याला डायमंड दिलाय. आपण जो काम धंदा नोकरी सगळा करतो ना त्याच्यामधून आपल्याला जो येतोय ना आपला जो फर्नास आहे आपल्याला जी काय गोष्ट येते ना ती गोष्ट काय आहे हाशेमच देते ती. का हाशेम देते कारण हाशेमला या जगामध्ये आपल्या संगती हाशेमचा काहीतरी काम करायचं देवाचं काहीतरी काम आहे या जगामध्ये आणि त्या कामामध्ये आपण त्याचं पार्टनर आहोत आपण त्या मिशन मध्ये त्याचं पार्टनर झालेलो आहोत. आणि तो नुसता पार्टनर म्हणजे बिझनेस पार्टनर नाही होत आपण त्याचं फॅमिली मेंबरच्या पार्टनर सारखं आहोत. हजबंड वाईफ डॅडी मम्मी अशा पार्टनरशिप आहेत. म्हणून हाशेम आपल्याला जे काय देते ना ते कसं देते आपला ह्या जगामध्ये जो मिशन आहे ना त्या मिशनसाठी जे युजफुल गोष्टी आहेत ना त्या हिशोबाने देते. कोणाला सोना देते कोणाला चांदी देते कोणाला पित्तल देते कोणाला लिनिन देते कोणाला गोट शेर देते कोणाला काय देते वेगवेगळ्या गोष्टी देते. पण जेव्हा हाशेमचा जो मिशन आहे त्या मिशनसाठी मिशन साठी जो वापरायची गोष्ट आहे ना तेव्हा हाशेम काय बोलते दे नाही बोलत आहे घे बोलते. त्या मी तुला जे आपण ह्या मिशनसाठी जे पाहिजे ना ते मी तुझ्याकडे ठेवलेलं आहे ना आणि तू कमवलेलं आहेस आणि तू ठेवलेलं आहेस ते आपलं आहे. आपली ती गोष्ट आहे ना त्याच्यामधून तू घे त्या मिशनसाठी आणि तो मिशन काय तर मिशकन बनवायचं मिशन आहे. त्या मिशकन बनवायच्या मिशनसाठी हाशेम काय बोलते की घे. म्हणून सेदाका देताना डोनेशन देताना आपण सेदाका देतो ना कोणाला मदत करतोय काय करतोय मशिदीला डोनेशन देतोय चांगला काम करतो त्या टायमाला आहे ना लक्षात ठेवायचं की आपण आहे ना देत नाही काय हाशेम घेतय आपल्याकडनं ते हाशेमचं काम करायसाठी. जसं आपण आपल्या मुलांसाठी काय गोष्ट विकत घेतो ना तसा डोनेशनचा पण त्या लेवलमध्ये हे ठेवला पाहिजे आपल्याला की मी डोनेशन का दिली कारण हाशेमनी तो त्यासाठी त्या कामासाठी माझ्याकडे ठेवलेलं आहे ती गोष्ट मी ती घेतली नाही मी ती हाशेम परत घे बोलते ती म्हणून मी ते तिकडे दिलं आहे आता म्हणजे मी देत नाही ते घेत मी इकडचं फक्त तिकडं ट्रान्सफर केलेलं आहे.
डोनेशन, ह्याच्या सगळ्या बाबतीत आहे ना तसा विचार केला पाहिजे. का तसा विचार केला पाहिजे? कारण हाशेम इथं सांगते की तो तुमच्याकडे का आला, ती गोष्ट तुमच्याकडे का आली? तुमच्याकडे ह्याच्यासाठी ती गोष्ट आली, कारण तुमच्या मिशनसाठी ती गोष्ट, तुम्ही ह्या जगामध्ये जो मिशन करायला आलात ना, त्या मिशनसाठी ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून जेव्हा तुमचा मिशन, लाईफ मध्ये जेव्हा तुमचा मिशन तुम्ही काय करताय ना, त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट येईल ना, तुम्हाला ती गोष्ट युज केली पाहिजे. तुम्ही ती गोष्ट देत नाही, ती यूज केली पाहिजे, कारण तुम्हाला त्याच्यासाठीच हाशेमने दिलेल्या आहेत त्या गोष्टी. हाशेमकडनं त्या गोष्टी त्याच्यासाठीच आपल्याकडे आलेल्या आहेत, आणि ती हाशेमची आणि तुमची जॉईंट प्रॉपर्टी सारखी आहे. तर तुम्ही मेहरबानी नाही करत. आपण जेव्हा हाशेमला काय देतो, मशिदीला देतो, काय चांगला काम करतो ना, तर आपण मेहरबानी नाही करत त्या देवावर. आपण काय केलं, त्यांनी दिलेली आपल्या थ्रू तो ते कामं करते. जेव्हा ट्रेन मध्ये आहे ना भिकारी भीक मागायला येतं ना, तेव्हा डॅडी मम्मी असतात, तर डॅडी मम्मी काय करतात, मुलाच्या हातात पैसे देतात ना, हा दे दे त्याला करून. बरोबर देतात की नाही असं आहे ना? कोणाला काय डोनेशन द्यायचं, आपण आपण काय करतोय, आपण आपल्या मुलाच्या थ्रू काय करतोय, डोनेशन द्यायचं हे करतोय, कारण आपण मुलाला शिकवतोय चांगला काम कसं करायचं. पण ते पैसा जे मुलगा देते ना, ते मुलाचं नाही, त्याच्या डॅडी मम्मीने दिलेलं त्याच्या हातातलं पैसे आहेत ना. तर तसा आपण विचार करायचा, की मी तो मुलगा आहे जो देवाने दिलेला, जे ही गोष्ट आहे ना, ती मी परत डोनेट करतोय. कारण माझ्या हातून चांगला काम व्हावं म्हणून हाशेम माझ्या थ्रू ह्या जगामध्ये ते करते. का डोनेशन आणि किती चांगला काम काय पण करताना, हे करताना ना, आपल्याला विचार करायचा की मला याच्यासाठी हाशेमने दिला, की माझ्या थ्रू मी आहे ना एजंट बनू शकते देवाचा, माझ्या थ्रू त्या गोष्टी या जगामध्ये होतील. ही पहिल्या 2 लाईनीचा अर्थ आहे. क्वेश्चन विचारा, कुणाला क्वेश्चन विचारा, आणि मला पाहिजे तुम्ही क्वेश्चन विचाराल, कारण आजचा क्लास त्या हिशोबाने मी घेणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये बघायचं आहे की हाशेम आहे ना बोलतय तिथं, वैदब्बेर आदोनाय एल मोशे लेमोर अँड गॉड स्पोक टू मोशे सेईंग दब्बेर एल बेने इस्रायल से टू द चिल्ड्रेन ऑफ इस्रायल. म्हणजे बोलतय आणि मग सांगते की टेक फॉर मी. तो असं नाही की मोशे जाऊन नाही सांगते टेक फॉर मी, म्हणजे मोशेसाठी टेक घ्यायसाठी नाही सांगत आहे देव. टेक फॉर मी म्हणजे हाशेमसाठी, हाशेमचं जे वर्डिंग आहे ते. ओके. पुढची लाईन आहे ना, त्या पुढच्या लाईनीमध्ये ना 13 गोष्टी आहेत, वेगवेगळ्या 13 गोष्टी दिलेल्या आहेत. आता 13 गोष्टी का दिलेल्या आहेत, कारण 13 गोष्टीचा हा 13 आहे ना, 13 गोष्टी आहे ना, हे काहीतरी सिम्बलाइज करतात या जगामध्ये. आपण त्याच्यामध्ये जास्ती डिटेल मध्ये नाही जाणार आहोत, मी थोडासा वरच्यावर तुम्हाला सांगेन. मग 13 गोष्टी काय सिम्बलाइज करतात? 13 आहे ना, हे आहे ना सिम्बलाइज करतं लव, एखाद, एखाद आहे ना, एखाद, याची टोटल 13 होतं. अलेफ झालेत, 5 झाला, आणि एखाद, खेत, आलेफ बेत गिमेल झाले, हे वाव साइन तेच खेत, 8. 8 आणि 4 12 आणि 1 13 झाली. एखादची टोटल किती होतं? 13. तसा आहावा म्हणजे लवची टोटल किती होतं? 13. लवची टोटल पण 13 आहे. तर हे आहे ना सिम्बलाइज काय करतात, की आहे ना ह्या गोष्टी कशा, ह्या मला म्हणजे जसा मला तुमचा प्रेम, मला तुमचा काय पाहिजे, युनिटी पाहिजे, आणि मला तुमचा प्रेम पाहिजे. या 13 गोष्टी नाही पाहिजेत. तो मला बोलते टेक फॉर मी म्हणजे काय, माझ्यासाठी प्रेम, आणि तुमच्या आतमध्ये जो लव आहे, तुमच्या आतमध्ये जो युनिटी आहे ना, माझ्यासाठी, माझ्या बरोबर युनाइट व्हायसाठी तुमच्यामध्ये जो ती हे तडप आहे ना, ती तडप पाहिजे, आणि ती घ्या बोलते तो. आणि मग ते 13 ह्याच्यामध्ये जो डिवाइड करून 13 कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ना, त्या 13 गोष्टी सांगते. आणि त्या 13 गोष्टीचा मी तुम्हाला हे सांगतो की काय सिम्बलाइज करतात अकॉर्डिंग टू कब्बाला ते 13 गोष्टी काय सिम्बलाइज करतात. ओके. तर 13 गोष्टीमध्ये ना गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ. ओके. गोल्ड, कॉपर आहे, ब्रॉन्झ नाही, कॉपर आहे. गोल्ड, सिल्वर, कॉपर, ते काय रिप्रेझेंट करतात, तर आपले इमोशन्स रिप्रेझेंट करतात. जसं सेफिरोत आहे ना, मी सांगितलं ना 10 सेफिरोत आहे, त्या 10 सेफिरोत मधलं इमोशन्स रिप्रेझेंट करतात. काय रिप्रेझेंट आहेत? खेसेत, गेवुरा आणि तिफेरेत. म्हणजे कुठल्या झाला? काइंडनेस, लव्हिंग काइंडनेस, जजमेंट अँड स्ट्रेंथ, अँड ब्युटी अँड बॅलन्स. ह्या आपल्या जे आतमधले जे इमोशन्स आहेत ना, त्या इमोशन्स आहेत. कोणाकडे काइंडनेस जास्ती असतं, कोणाकडे जजमेंट जास्ती असतं, कोणामध्ये बॅलन्स, लोकांचा बॅलन्स असतं. तर अशा सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी, त्या गोष्टी तुम्ही मला द्या.
ध्यान आहे माझ्यासाठी घ्या तुम्ही. कारण आपल्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत ना, ह्या 13 क्वालिटीज मधली जी पण क्वालिटी असेल ना, ती क्वालिटी आपण देवासाठी घेतली ना, तर आपण युनिफाय होऊ शकतो, देवाबरोबर एक होऊ शकतो, आपला आणि देवाचा रिलेशन युनायटेड होऊ शकतो. असं नाही की सगळ्यांना काइंडनेसच करायचं आहे. कोण काइंडनेस जास्ती करू शकतो त्याच्यामध्ये ती देवाने ती गोष्ट जास्ती दिलेली आहे. कोणाला गोल्ड जास्ती दिलेलं आहे देवानी, कोणाला सिल्वर जास्ती दिलेलं आहे देवानी, कोणाला कॉपर जास्ती दिलेलं आहे. तर त्याचा फिजिकल लेवलवर तसा असेल तर इमोशनल लेवलवर, इंटरनल लेवलवर कसं आहे, गोल्ड म्हणजे कसे आहेत, लव्हिंग काइंडनेस कोणाला जास्ती दिलेलं आहे, त्यांना लव्हिंग काइंडनेस राहायला एकदम इझी असतं. ती लोक त्या लोकांना दुसऱ्या ऑपोजिट साईडचं राहायलाही असतं. कोणाकोणामध्ये काय दिलेलं तर कोणाकोणामध्ये ते हाशेमने दिलेलं आहे जजमेंट, स्ट्रेंथ, ह्या गोष्टी जास्त दिलेल्या आहेत. हाला का फॉलो करायचा, हे असा एवढा छोटा छोटा हे करत हाशेम बोलते ते पण यू कॅन टेक, ते पण घेऊन तुम्ही माझ्या सांगती युनायटेड होऊ शकता. कोणामध्ये ब्युटी असतं, दोन्ही साईड घेऊन हे करू शकतात ती लोक. ओके, ब्युटी म्हणजे ती लोक बनवू पण शकतात चांगल्या चांगल्या गोष्टी, विचार करू शकतात चांगला चांगला हे करू शकतात. म्हणजे ब्युटी ब्युटी म्हणजे नुसता ब्युटी म्हणजे बॅलन्स आहे. बॅलन्स जेव्हा दोन गोष्टींचा बॅलन्स असतो ना ऑपोजिंग फोर्सचा, त्याच्याने जे क्रिएट होतं ना तो ब्युटी असतो. म्हणजे तो माणूस आहे ना जास्त एकदम फेअर पण नाही, एकदम हँडसम पण नाही आणि एकदम अगली पण नाही, त्याला ब्युटिफुल बोलतात. ओके, त्याच्यानंतर आहे ब्लू, पर्पल, स्कारलेट, लिनिन. त्या लोकांचा काय सिम्बल आहे, तो स्पिरिच्युअल वर्ल्डच्या हे स्पिरिच्युअल वर्ल्डचं सिम्बलिझम आहे ते. ब्लू म्हणजे आकाश, ओके, रेड म्हणजे पृथ्वी. म्हणजे वेगवेगळे जे स्पिरिच्युअल लेवल आहेत ना, त्या स्पिरिच्युअल लेवलमध्ये वेगवेगळ्या लेवलमध्ये तुम्ही जिथं राहता ना, तुमचा जो इमोटिव्ह लेवल आहे किंवा तुमचा जो लेवल आहे ना, ते पण घेऊन तुम्ही माझ्यासाठी हे करू शकता. असं नाही की तुम्हाला सगळं सोडून राब्बी बनायचंय किंवा सगळं सोडून एकदम सेज बनायचंय, प्रॉफिट बनायचंय. तुम्ही ह्या पृथ्वीवर इकडं अर्थली लाईफ, फिजिकल लाईफ जगताना पण तुम्ही जे करता ना, त्याच्यामध्ये पण तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मला तुम्ही देऊ शकता ती गोष्ट. गोट्स हेअर अँड स्किन. ओके, ते काय आहे, गोट हेअर आणि स्किन ते आहे ना वर्ल्ड मधलं जजमेंट, वर्ल्ड मधलं जे फोर्सेस आहेत ना प्रोटेक्शनचं, जजमेंटचं, त्या पण गोष्टी घेऊन तुम्ही माझ्यासाठी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही कुठली पण गोष्ट एलिव्हेट कराल ना या जगामध्ये, तर ती एलिव्हेट करायला म्हणजे काय करतात, माझ्याबरोबर तुमचं कनेक्शन होतंय. ओके, आकाशिया वूड. आकाशिया वूड म्हणजे काय, या जगामधला किंगडम, मलकूत, आपण जे घरात घरात कायदा कानून पाळतोय ना, म्हणजे हाशेमने दिले म्हणून जे कायदा कानून पाळतोय ना, ते सिम्बलाइज करतं. ऑइल, स्पायसेस काय करतं, ती लोक विजडम, आपला विजडम आहे, एनलायटनमेंट आहे, ते सिग्निफाय करतं. ऑनिक्स स्टोन्स, आणि हे काय करतं, डिवाइन, देवाचा डिवाइन प्रेझेन्स या जगात आहे ना, ते सिम्बलाइज करतं. तर असं हे 13 वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या 13 गोष्टी तोरामध्ये 13 गोष्टी टेबरनेकल बनवासाठी वापरले जात आहेत. पण ते टेबरनेकल बनवासाठी वापरले जातात, तर प्रत्येक माणूस 13 गोष्टी नाही आणत. कोण काय ज्याच्याकडे जे आहे ते आणून तो ते हे करते, घेते आणि तो त्या टेबरनेकलसाठी डोनेट करते. तर हा जो डोनेशन आहे ना, तर आपल्या लाईफमध्ये पण आपल्याला टेबरनेकल नसलं ना, तरी आपल्यामध्ये ज्या त्या क्वालिटीज आहेत ना, त्या क्वालिटीजनी आपण टेबरनेकल बनवू शकतो ह्या जगामध्ये आपलं. कारण त्या गोष्टी यूज झालेल्या आहेत मिशकान बनवासाठी. ओके, क्वेश्चन विचारा. अर्धा तासच झाला, नाही तर लेक्चर फटाफट सांग. समजतंय? कोणाला क्वेश्चन असेल तर क्वेश्चन विचारा. नाही समजत असेल तर मला सांगा, मी परत रिपीट करीन, अजून दुसऱ्या सोप्या भाषेमध्ये रिपीट करीन. या लाईन सुजन, मध्ये लिहिलंय गोट स्किन, तर एनी स्पेसिफिक एक रिझन मिनिट थांब. हा, परत बोल. हा, आता आपण जे वाचलं ना त्यात लिहिलंय गोट हेअर अँड स्किन, तर एनी रिझन आहे का की हा पर्टिक्युलर अॅनिमलच मेन्शन्ड आहे आणि दुसरं नाहीये, एनी कनेक्शन? गोट्स हेअर, शीप स्किन पण आहे तिथं. तिथं लिहिलंय गोट्स हेअर अँड रॅम म्हणजे शीप असतं ना, शीपचा मेल, हा हा. तो रॅम. शीप म्हणजे मेंढेचा, त्याला मेलला रॅम बोलतात. गोट्स हेअर, रॅम स्किन अँड रॅम स्किन डायड रेड अँड सील स्किन पण आहे. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना, हे काहीतरी सिम्बलाइज करतात. कब्बालामध्ये आहे ना ते सिम्बलाइज करतात. गोट म्हणजे काय, गोट म्हणजे तो अॅनिमल आहे जो जंगलामध्ये आहे ना, त्याला असा पण सोडला ना तर तो राहू शकतो. बकरी असतं ना,
त्याला आपण नाही पाळलं आणि जंगलामध्ये असंच सोडलं ना, तर तो बकरी आहे ना डोंगरावर, हाय प्लेसेसवर किती कुठं पण जाऊ शकतो तो. तर तो आहे ना हार्शनेस, किती पण हार्श गोष्ट हे असलं ना, ते हार्श मध्ये राहू शकतो अॅनिमल आहे तो. तर तो आहे ना वर्ल्ड मधल्या जजमेंट्स आहेत ना, या वर्ल्ड मधल्या जजमेंट, हार्शनेस, त्रास, तर त्याच्या आणि स्किन, हेअर बोलला म्हणजे हेअर बोलला तर निगेटिव्ह साइड आहे. हेअर असतं म्हणजे काय मटेरियलिस्टिक जो असतं ना, त्याला सिम्बलाइज हेअर होतं. आपल्या अंगावर कमी हेअर काय आहे? कारण आपण स्पिरिच्युअल पण आहोत म्हणून आपल्या अंगावर कमी हेअर आहे. अॅनिमलच्या अंगावर हेअर काय आहेत? कारण ती लोक स्पिरिच्युअल नाही, ती लोक फुल्ली मटेरियल आहेत. तर फुल्ली मटेरियल जे असतं ना, त्यांना हेअर रिप्रेझेंट करतं. तर गोड्स हेअर सांगितलंय म्हणजे जो मटेरियलिस्टिक जजमेंट आहे ना, त्याच्याबद्दल बोलते. आणि जेव्हा तो बोलते ना रॅम म्हणजे काय? मेंढ्याची स्किन, मेंढ्याच्या अंगावर वूल असतो, तो व्हाईट असतं. तर तो मर्सी म्हणजे जजमेंट मध्ये जी मर्सी असतं ना, त्याच्याबद्दल तो बोलतोय. तो तीच साइड बोलतोय, पण त्याच्यामधली ती दुसरी साइड बोलते, व्हाईट साइड बोलते, पण मटेरियलिस्टिक वर्ल्डची बोलते, मटेरियल वर्ल्डची बोलते. कारण हेअर सिम्बलाइज, वूल पण हेअरच असतं. तो सिम्बलाइज काय करतो? तो सिम्बलाइज मटेरियल वर्ल्ड सिम्बलाइज करतो. आणि लॅम्पला आणि रॅमला आहे ना, जर जंगलामध्ये सोडला ना, तर तो जंगलामध्ये वर डोंगरामध्ये इथं तिथं जाऊन नाही राहत, तो खाली प्लेन जागेमध्येच राहतो. तर त्याच्या अंगावर जेवढं वूल असतं ना, त्याच्यामध्ये मर्सी सारखं आहे, त्याला स्पेशल प्रोटेक्शन आहे त्याला. तो त्याला आहे ना, वाघा सिंहाने कोणी खाल्ला ना, तर ती लोक खाऊ नाही शकत, कारण त्याच्या अंगावरचं वूल एवढा वाढतं ना, की त्या अॅनिमल लोकांचं दात आहे ना, त्याला मारू नाही शकत. तर तो सिम्बलाइज आहे, काहीतरी सिम्बलाइज करतो तो. पण त्या गोष्टी आहे ना वापरल्या होत्या. टेबरनेकल जो बनवला होता ना, मिशकान बनवलं होतं ना, त्याच्यामध्ये वापरल्या होत्या. पडदं बनवायला, हे बनवायला, ते बनवायला वापरलं होतं ते. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी 13 गोष्टी आहेत ना, या 13 गोष्टी वापरल्या गेलेल्या होत्या टेबरनेकल बनवून. येस, मोर क्वेश्चन. ना सिनोरा क्वेश्चन, डायनाटी क्वेश्चन. You have to ask Susan for questions. No, but you are also there, na? You can also ask question. Susan is not teacher. ओके, शरण आंटी काय क्वेश्चन आहे तुम्हाला? क्वेश्चन इन द सेन्स नाही समजलं असेल तर विचारा, आपण सगळ्यांसाठी question. येतो. Ha. It is like, you realize that whatever is there is for you also, and it is your God asks for anything through you. Yeah, but everything, whatever is there, no, God is giving you because He needs it when the time comes. Yes. Therefore, He is not saying that I give me. He is saying take for me. Because तो हे आहे, म्हणजे तो रिलेशन मध्ये आपल्याला माहिती असतं ना, आपल्या घरी काय आहे, आपल्याकडे काय आहे, ते तसं आहे. Hashem knows what you have. So he is not telling you to give. He is telling you to take. Because he already know you have it. He gave it because त्यांनी ते सगळं अरेंज केला होता, बिकॉज ही नोज इट इज विथ यू. देअरफॉर तो सांगते की गोल्ड दे, सिल्वर दे, आणि एव्हरीथिंग इज लाईक नॉट ओनली फिजिकल लेवलवर नाही, सिम्बॉलिकली कब्बाला काय बोलते ते इंटरनल लेवलवर पण आहे. तर जसा इथं टेबरनेकल आहे ना फिजिकल लेवलवर बिल्ड करू शकतो ना, तसा आपण टेबरनेकल आहे ना स्पिरिच्युअल लेवल मध्ये पण बिल्ड करू शकतोय. यू डोंट नीड अ फिजिकल टेबरनेकल, यू कॅन बिल्ड अ स्पिरिच्युअल टेबरनेकल ऑल्सो. ठीक आहे, स्पिरिच्युअल टेबरनेकल पण आपण बिल्ड करू शकतो, कारण प्रत्येक माणसामध्ये एकच क्वालिटी नसतं. काइंडनेस म्हणजे जो काइंड माणूस असतो काइंडनेसच नसतं, त्याच्यामध्ये अजून काहीतरी 1-2 क्वालिटीज असू शकतात. जो स्ट्रिक असतो तो नुसता स्ट्रिक नसतं, त्याच्यामध्ये अजून काहीतरी क्वालिटीज असतात. तर असं आपण जर 10 माणसं एकत्र आलो ना, 10 पीपल हु हॅव डिफरंट क्वालिटीज, वेन दे कम टुगेदर ना, स्पिरिच्युअल लेवलवर आहे ना, काय होतं, टेबरनेकल बिल्ड होतं. आणि म्हणून बोलतात की 10 माणसं आल्यावर शेकिना इज प्रेझेंट देअर. शेकिना म्हणजे काय? गॉड्स प्रेझेन्स कुठे येऊ शकतं? टेबरनेकल असेल तिथे येऊ शकतं, है ना.
देवानी का बनवला? कारण तिथं देवाचा प्रेझेन्स तिकडे येणार होता म्हणून बनवला ना ते. त्या टेबरनेकलचा स्पिरिच्युअल पण काउंटर पार्ट आहे. स्पिरिच्युअल काउंटर पार्ट काय आहे की when 10 people come together, काय व्हॉट हॅपन्स? ऑल द डिफरंट क्वालिटीज, 13 क्वालिटीज आर देअर. 10 पीपल मध्ये 13 वेगवेगळ्या क्वालिटीज आहे ना, त्या वेगवेगळ्या क्वालिटीज मिक्स होऊन काय होतं? स्पिरिच्युअल मिशकान, स्पिरिच्युअल मिकदाश बिल्ड होतं. आणि त्या स्पिरिच्युअल मिकदाश बिल्ड झालं ना, म्हणून शेकिना 10 माणसांवर शेकिना येतं. समजते तुम्हाला? आता तो शेकिना आहे ना, 10 माणसांचा शेकिनावर का? 10 माणसं कशाला पाहिजे शेकिनावर? हा सगळेजण क्वेश्चन विचारतात ना, नमाज करताना 10 माणसं पाहिजेत, 10 माणसं पाहिजेत. कारण प्रत्येक माणसामध्ये ते सगळ्या 13 क्वालिटीज नाही येऊ शकत. कारण ऑपोजिंग क्वालिटीज आहेत कुठल्या कुठल्या. तर एक कुठली तरी एकच, सगळ्यांमध्ये सगळ्या 13 क्वालिटीज असतात, पण त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या क्वालिटीजच हाय असतं. जो सोन्यामध्ये डील करतो ना माणूस, तो चांदीमध्ये आणि कॉपरमध्ये डील नाही करत. तसा आहे फिजिकल लेवलवर जसा आहे ना तसा. सोना चांदी ठेवणारा माणूस असतो तो कॉपर नाही ठेवत, किंवा तो सीप स्किन नाही ठेवत, है ना. जसा फिजिकल वर्ल्ड मध्ये आहे ना, तसाच स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आपल्या आतमध्ये ज्या क्वालिटीज आहेत ना, ते आपण कुठल्या कुठल्या क्वालिटीजच जास्ती हे करतो, सगळ्या क्वालिटीज नाही जास्ती करत. तर तसंच हाशेमला जो टेबरनेकल स्पिरिच्युअल याच्यामध्ये, फिजिकल याच्यामध्ये बनवते ना, तर त्याचं फिजिकल काउंटर पार्ट काय आहे ते सांगते. गोल्ड, सिल्वर, हे सगळं घेऊन काय बनवायचं आहे? टेबरनेकल बनवायचं आहे. आणि तोच टेबरनेकल स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण बनतो तो टेबरनेकल. पण त्याच्यासाठी त्या क्वालिटीज लागतात, आणि त्या क्वालिटीसाठी मिनिमम माणसं किती लागतात? 10. जेव्हा 10 माणसं जी आहेत, वेन इस्रायल 10 ज्युइश पीपल, वेन दे कम टुगेदर, काय होतं की स्पिरिच्युअल रॅम मध्ये टेबरनेकल बिल्ड होतं. आणि तो टेबरनेकल बिल्ड होतो त्याच्यासाठी आशेमचा जो शेखीना आहे ना, प्रेझेन्स आहे ना, तो तिथं येऊ शकतो. म्हणून 10 माणसं लागतात आपल्याला. 10 माणसं, जिथं पण 10 माणसं आली ना, तिथं शेखीना ड्वेल होतं. नाही नुसता मशिदीत किंवा नमाज करतात, घरी पण, रस्त्यावर पण चालता चालताना जर 10 बेने इस्रायल लोक एकत्र आला आणि ती लोकांनी एक दुसऱ्याला शालोम केला आणि कसं आहे एक दुसऱ्यावर विचारत उभं राहिलं ना, तर तिथं शेकीना ड्वेल होतं. ओके, विचारा क्वेश्चन. पुढे जाऊ. त्या पुढची 8 लाईन 8 आहे. ओके, 8 लाईन काय होते? अँड लेट देम मेक मी अ सेंचुरी, and let them make me a mikdash. Okay, and let them make me a sanctuary that I may dwell among them. betoch ham, among them लिहिलेलं आहे, in it नाही लिहिलेलं आहे. and let them make me a sanctuary. sanctuary म्हणजे mikdash, mikdash म्हणजे and make it holy असा होता. let them make it a holy, make it holy, that I may dwell among them. dwell बेतोखा म्हणजे अमॉंग देम लिहिलेलं आहे, इन इट नाही लिहिलेलं. म्हणजे जो टेबरनेकल बनवते ना, त्या टेबरनेकल मध्ये आशेम नाही राहणार आहे. आशेम कुठं राहणार आहे? अमॉंग देम राहणार आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये राहणार आहे. म्हणजे तो टेबरनेकल, बेत हमिकदाश, मशीद आपण जे काय बनवतो ना, त्याच्यामध्ये हाशेम नाही राहत. ही 8 लाईन आहे ना, 8वी जी लाईन आहे ना, ते सांगते आपल्याला की आहे ना, हाशेम आहे ना बेत हमिकदाश मध्ये नाही राहायचा, हाशेम आहे ना टेबरनेकल मध्ये नाही राहायचा, मशिदी आहे तिथं नाही, जे वेलिंग आपल्या वॉल आहे ना शब्दात तिथं राहायचं. हाशेम नाही राहत. तो हा. हाशेमची राहायची जागा नाही. कारण हाशेम काय बोलते? सो दॅट आय मे ड्वेल अमॉंग देम. कुठं राहते तो? अमॉंग देम, त्या आपल्यामध्ये राहतो तो. जेव्हा 10 माणसं एकत्र येतात ना, तिथं हाशेम राहतं. जर मशीद बनवली ना आपण, आणि मशीद मध्ये ना 10 माणसं नसतील ना, तर तिथे हाशेम प्रेझेन्स, शेकीना नसतं, प्रेझेन्स येत नाही तिथं. आपण आहे ना बेत हमिकदाश पण बनवलं आणि तिथं 10 माणसं नाही आहेत ना, तर तिथं शेकीना नाही येते का? कारण हाशेम सांगते की अशा या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही बनवा, पण ते बनवल्यावर मी त्याच्यामध्ये नाही राहणार आहे, मी तुमच्यामध्ये राहणार आहे. तुमच्यामध्ये म्हणजे आपल्या आतमध्ये नाही, आपल्या 10 माणसं आहेत त्यांच्या प्रेझेन्स मध्ये राहणार आहे. बेत हमिकदाश पण आपण बनवला ना, तर एकत्र ते 13 गोष्टी काय सिम्बलाइज करतात? 13 गोष्टी युनिटी आणि लव्ह सिम्बलाइज करतात. जर युनिटी आणि लव्ह नसेल ना, तर युनिटी आणि लव्ह नसलं तर काय होतं? हाशेम तिथं राहणार नाही.
कारण ह्या 13 गोष्टी कशासाठी करायचं आहे? युनिटी आणि लव्ह साठी सिम्बलाइज येते. आणि तुम्ही या सोना चांदी हे सगळं घेऊन पण तुम्ही बेतामिकदाश पण बनवला ना, किती पण सुंदर मशीद बनवली नाही ज्याचा लिहिलंय तसा सगळा घेऊन तुम्ही बनवला ना, तर काय होणार आहे तिथं? हाशेम तिथं नाही राहणार आहे जोपर्यंत युनिटी आणि लव्ह नाही आहे आणि 10 माणसं नाहीत एकत्र राहणारी, कम्युनिटी नाही आहे. जर कम्युनिटी नसेल ना, तर शेखीनं तिथं नाही राहत. कारण इथं काय हाशेम काय सांगते? अँड लेट देम मेक मी अ सँच्युरी. सँच्युरी म्हणजे काय? सँच्युरी म्हणजे अशी जागा जिथं मी येऊ शकतो, असं सँच्युरीचा मतलब होतो. इंग्लिश सँच्युरीचा मतलब काय होतं? जिथं कोणतरी येऊ शकतं अशी त्याला सँच्युरी म्हणजे ना. लायन सँच्युरी, टायगर सँच्युरी, एलिफंट सँच्युरी असतं ना. काय असतं? की जिथं ती लोक लायन टायगर येऊ शकतात, बिंदासमध्ये येऊ शकतात, बिंदासमध्ये राहू शकतात. तसं तर हास्यमुद्दे माझ्यासाठी अशी एक सँच्युरी बनवा. कारण कशासाठी बनवा? दॅट आय मे ड्वेल अमॉंग देम. सँच्युरी मध्ये नाही राहायचंय आश्रमला, अमॉंग देम म्हणजे जे ते सँच्युरी बनवून तिकडे जे माणसं आहेत ना, जे बेने इस्रायल आहेत ना, त्यांच्यामध्ये राहायचं आश्रमला. तर ती लोकांचं ती राहायसाठी काय 13 परत आधीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 13 कोड दिलेला आहे. तो कोड आहे 13 कोड काय? युनिटी, अहाबा, लव्ह 13 त्याचा कोड आहे. त्या ह्याच्याने तुम्ही जर राहाल ना आणि माझा तुझा न करता सगळं आपला आहे, आपला असा राहाल ना, तर त्या ठिकाणी काय येतंय? शकीना येते. शकीना म्हणजे हाशिमचा प्रेझेन्स. शकीना म्हणजे हाशिमची फिमेल नाही. शकीना म्हणजे हाशिमचा प्रेझेन्स. आपली जेवढी लायकी आहे ना, तेवढा हाशिम त्याचा प्रेझेन्स पाठवू शकते तिथं. आपली जास्ती लायकी असेल तर जास्ती प्रेझेन्स पाठवू शकते. कमी असेल तर कमी पाठवेल. कारण जास्ती आपली लायकी कमीची आणि जास्ती पाठवलं तर काय होईल? आपल्याला त्रास होऊ शकते. आपला फ्यूज जाऊ शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकते. म्हणून हाशिम काय बोलते की आय विल ड्वेल अमॉंग देम. क्वेश्चन? मी माझा कायच नाही सांगत आहे. तोरामध्ये जसा लिहिलाय ना, तो वर्ड टू वर्ड मी तुम्हाला सांगतोय. आपण वाचताना आहे ना, तोरा वाचतच नाही काय लिहिलंय ते. आपण वाचतोय की मिडवेल इन म्हणजे हाशिमला तिथं त्या मिशकांमध्ये राहायचं बेतमिकदाश. तसं नाही. तोरा तसा लिहिलेला गेलेला आहे. तोरामध्ये एक एक वर्ड, प्रत्येक वर्ड आहे ना, काहीतरी आहे ना, मोठा लेसन नसतं त्याच्यामध्ये. म्हणून त्याच्या त्या हिशोबाने लिहिलेलं आहे. तो पण हा आहे ना बेसिक लेवलचा कब्बाला आहे. बेसिक एकदम बेसिक लेवलचा कब्बाला काय आहे की तोरामध्ये तो तसा का लिहिले गेलाय ना ते शोधून काढायचा. आणि ते शोधून काढलं ना तर तुम्हाला समजतं की ते तुम्ही शोधून काढल्यावर तुम्हाला समजतं की ते तेच आहे. कारण आधीचं राब्बी आणि आधीचं आहे आणि मोशेनी पण तेच सांगितलेलं आहे. की जोपर्यंत युनिटी नाही आहे, जोपर्यंत लव्ह नाही आहे, जोपर्यंत तोपर्यंत ना हेच नाही येऊ शकत आहे. शेकीना ड्वेल नाही करू शकत आहे. शेकीना ड्वेल व्हायसाठी मिनिमम नंबर ऑफ पीपल 12 लागतात, 10 लागतात. 10 का लागतात? कारण 13 जर घेतला ना तो फिगर, तर 13 म्हणजे प्रत्येक माणसामध्ये एक एकच क्वालिटी असं नाही. प्रत्येक माणसामध्ये एकपेक्षा जास्ती क्वालिटी असते. म्हणून त्या सगळ्या क्वालिटी घेऊन ना जसा मिशकान फिजिकल बनू शकतो ना, तसं आपण फिजिकलच्या वरच्या लेवलचा मिशकान बनतं. 10 माणसं असली तर आणि त्यांच्यामध्ये प्रेम असला, त्यांच्यामध्ये एकी असली तर ते जर झालं ना, तर काय होतं तिथं? तिथं काय होतं? शेकिना ड्वेल होतं. शेकिना ड्वेल कुठं होतं? त्या गोष्टीमध्ये, त्या जागेमध्ये नाही, स्पेसमध्ये नाही ड्वेल होत आहे. त्या माणसांमध्ये ड्वेल होत आहे. त्यांच्या प्रेझेन्समध्ये. हे सगळ्या लेव्हलवर तेच आहे. म्हणजे मिशकान घ्या किंवा बेत हमिकदाश घ्या किंवा मशिदी घ्या किंवा होली प्लेसेस घ्या दुसऱ्या किंवा आपलं घर घ्या किंवा आपल्या ऑर्गनायझेशन घ्या. कशामध्ये पण आहे ना, ह्याच स्ट्रक्चरवर मिशकान बिल्ड होतं. मिशकान म्हणजे काय? एक सँच्युरी बिल्ड होतं. ती सँच्युरी बिल्ड झाल्यावर काय होतं? तिथं गॉडचा प्रेझेन्स ड्वेल होऊ शकतो. कारण गॉडला देवाचा प्रेझेन्स ड्वेल करायला देवानी सांगितलं की मला तुमच्यामध्ये राहायचंय. मला त्या घरी नाही, तुम्ही सोन्या चांदीचं हिऱ्याचं घर बनवलं त्या घरी नाही राहायचंय. मला तुमच्यामध्ये राहायचंय. आहे ना, नवरा बायकोचं आहे ना रिलेशन, एक ह्या लेवलला रिलेशन तुम्ही विचार करणार ना की हाशिम सांगते की तुम्ही माझ्यासाठी घ्या. म्हणजे हाशिमचं कुठल्या लेवलचं रिलेशन आहेत आपल्या बरोबर? हाशिम तसंच सांगते, जसा बोलतोय ना, तू कुठं ठेवशील तिथं मी सुखी राहीन, असा हाशिम बोलतोय. झोपड्यात पण ठेवलंस ना तर मी सुखी राहीन. अशा हिशोबाचा तो हे आहे. आणि तो इमोशन जो आपल्याला त्याच्यामधून दिसते ना, तो काय की तू जिथं ठेवशील ना मला, तिथं मी तुझ्या बरोबर राहायला रेडी आहे. म्हणजे कारण इथं तो बेतो खाम बोलते, तुमच्या बरोबर सांगते हाशिम. म्हणजे तुम्ही जर इस्रायलमध्ये राहिलात तर मी तुमच्याबरोबर इस्रायलमध्ये राहीन. तुम्ही जर गलूतमध्ये, एक्झाईलमध्ये राहाल ना, तर मी तुमच्याबरोबर एक्झाईलमध्ये येईन.
गॅस चेंबर मध्ये इथलं पण जेव्हा तुम्हाला गॅस देऊन हे करते ना, त्या टायमाला पण शेखीना प्रेझेंट आहे तिथं. कारण हाशिमचा प्रेझेन्स आहे ना, तो त्या लेवलचा आहे. हजबंड वाईफ, पॅरेंट्स आणि हे ना फॅमिली लेवलचा आहे, रिलेशन लेवलचा प्रेझेन्स आहे. तो रिलेशन लेवलचा प्रेझेन्स आहे ना, तो सोडणार नाही. म्हणून आपल्याला तोरा सांगते की आपल्या सफरिंग मध्ये पण आहे ना हाशिम असतं. कारण तो तिथं राहत नाही बेथामिकदास मध्ये, आणि तो राहत नाही तिथं. तो आपल्यामध्ये, आपल्या मध्ये आतमध्ये नाही, आपल्यामध्ये म्हणजे 10 माणसं आल्यावर आपल्यामध्ये त्याच्यामध्ये तो प्रेझेन्स असतो 10 माणसांमध्ये. ओके, पुढे जाऊ की थांबू इथं? क्वेश्चन विचारा, क्वेश्चन. समजत नसेल तर मला परत विचारा, मी परत सगळं सांगेन तुम्हाला. मी सगळं एकत्र तुम्हाला सांगतोय कसा आपल्या संगतीत्वाचा हे आहे, आपण कसं कनेक्टेड आहोत या 10 लाईन्सला. कसं आपल्या अख्खा जो आपला स्ट्रक्चर आहे ना, आपलं वागणं या जगामध्ये, आपला मिशन, हे सगळं या 10 लाईन मध्ये कनेक्टेड आहे. 10 लाईनी आहेत ना, त्याच्यामध्ये कनेक्टेड केलेलं आहे. त्याच्यामधूनच आपल्याला समजते. अख्खा बाकीचा मी नाही सांगणार आहे तुम्हाला. हे 10 लाईनच सांगणार आहे तुम्हाला. कारण या 10 लाईन्समुळे तुम्हाला ना बेसिक तुम्हाला माहिती पडतंय की काय आहे तुमचा मिशनसाठी. तुम्हाला जो मिशनसाठी देवाने आपल्याला मिशनसाठी ज्या देवाने सिलेक्ट केलंय ना, त्या मिशन आपण एकटा नाही करत आहे. त्या मिशन मध्ये आपल्याला फुल टाइम देवाचा सपोर्ट आहे. हाशिम आपल्याला हे करते, कारण तो मिशनसाठी लागणाऱ्या गोष्टी पण आपल्याला देतोय तो. आणि तो मिशन करायला आपण एकटे नाही आहोत. एक माणूस नाही मिशन करत आहे, आपण मिळून मिशन करतोय. आपण सगळं मिनिमम आपल्या मिशन मध्ये मिनिमम 10 माणसं तरी इन्व्हॉल्ड आहेत. मी आहे ना हा क्लास घेतोय ना, तर माझ्या क्लासला ना जर 10 माणसं आली ना, तर मी काहीतरी माझं मिशन कम्प्लीट करतोय असं मला वाटतंय. जर कमी आली ना, तर मी माझं मिशन करतोय, पण त्याच्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटतं. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, आपल्याला जेव्हा तो स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने आपल्याला समजतं की आपण राईट पाथवर आहोत की रॉंग पाथवर आहोत. आपण आपल्या मिशन मध्ये जर बरोबर असू ना, तर आपल्या संगती यांना कमीत कमी 10 माणसं तरी असली पाहिजे. जास्तीत जास्त अख्खा जग दुनिया असली पाहिजे जास्तीत जास्त. कारण तो माझा मिशन नाही, तो देवाने दिलेला देवाचा मिशन आहे. आणि तो मिशन करायसाठी मला देवाने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. गोल्ड, सिल्वर हे ते जसं आहे ना, तसं माझ्या आतमध्ये पण त्या गोष्टी दिलेल्या आहेत. काइंडनेस आणि जजमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी घेऊन मला ती पुढं तो मिशन करायचं आहे. काय पण मिशन असू शकते. माझा मिशन मला माहिती, तुमचं मिशन तुम्हाला माहिती. नाही माहिती असेल तरी पण तुम्ही तुमच्या मिशन मध्येच आहोत. कारण तिथं हाशिमने आधीच दिलेलं आहे. ती लोक इजिप्त मधून निघालं ना, तेव्हाच त्या लोकांना गोल्ड सिल्वर दिलेलं आहे देवानी. इजिप्त मधून निघालं तेव्हा त्यांना सांगितलं ना, जाऊन तुमच्या नेबरकडनं दागिनं घ्या, गोल्ड सिल्वर हे घ्या, है ना. म्हणजे आधीच मिशन, जो मिशन आहे ना इथं टेबरनेकल बनवायचं मिशन यायच्या आधी देवाने त्यांच्याकडे तो सामान दिलेला आहे. लास्ट मुमेंटला नाही आलेला आहे तो सामान त्यांच्याकडे. आपल्याकडे जो येतोय ना, ते सगळं आपल्या मिशन मध्ये ते हे करायचं म्हणून येते. आणि हाशिम तिथं राहत नाही, स्पेस मध्ये हाशिम नाही आहे. तोरा पण सांगते आपल्याला की हाशिम काय सांगते की मला तुम्ही अपॉइंटेड सीझन मध्ये, अपॉइंटेड टाइम मध्ये भेटा. पेसा, शाबुओत, सुक्कोत हे सगळे जे सण आहेत ना, तो अपॉइंटेड टाइम आहे. तर हाशिम सांगते की तुम्ही मला टाइम मध्ये भेटा, स्पेस मध्ये नको भेटू. हाशिमने सांगितलं मला तिथं भेटा करून, मशिदीत भेटा करून. हाशिम सांगते अपॉइंटेड टाइम मध्ये भेटा. मग अपॉइंटेड टाइम मध्ये आपल्याला 10 माणसं पाहिजे होती, म्हणून आपण स्पेस ठरवतो. ती स्पेस कशी ठरवायची तो हाशिमने एक हे दिलेला आहे, मॅप दिलेला आहे की ती स्पेस कशी ठरवायची. तुम्ही ठरवा ती स्पेस साठी काय गोष्टी आहेत. एवढे ह्या सगळ्या म्हणजे खूप डिटेल मध्ये आहे ना, आपल्याला मटेरियल वर्ल्ड मध्ये स्पिरिच्युअलिटी कसा करायचा आणि कनेक्शन कसा ठेवायचा हे आहे ना, तोरा या 10 लाईन्स मधून सांगते. पुढे जाऊ. येस शोषणा जुडा. मावशी काय बोलायचं? नाही, मी काय बोलू आता, तू हे 10 जण बोलतो, तर म्हणजे 10 ओन्ली पुरुष नाही बोलत आहे, सगळे बाया पण बोलतोस ना? नाही, 10 पुरुष बोलतोय. कारण आहे ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ना, बाई आहे ना, फिमेलला आहे ना हे दिलेलं आहे, सूट दिलेली आहे तोरामध्ये. का सूट दिलेली आहे? कारण तोरामध्ये, तोराच्या प्रमाणे ना, जी
जो स्पिरिच्युअल वर्क आहे ना, तो स्पिरिच्युअल वर्क आहे ना बाईनी कम्प्लीट केलेला आहे. तिने जेव्हा तो फ्रूट खाल्ला ना, तो गार्डन गार्डन एदेन बागेमध्ये तिने जो फ्रूट खाल्ला ना, तो फ्रूट खाल्ल्याबरोबर आहे ना ती गॉड लाईक झाली. कारण तिने जो फ्रूट, तुम्ही अॅनिमल असतं ना, कुठला पण प्राणी असतं ना, तो आहे ना त्याला खायला दिला ना, तर तो सगळा एकटाच खातो, तो दुसऱ्याला देत नाही. वाघ, सिंह कोण पण घ्या तुम्ही, कुत्रा मांजर घ्या, तो हे स्वतः खातो. तो दुसऱ्या कुठल्या कुत्र्याने तोंड घातला ना कुत्रा खाताना, तर तो त्याला चावतो. तशीच आहे ना ती जी हवा आहे ना, तिने जेव्हा तो फ्रूट खाल्ला ना, तो फ्रूट खाल्ल्याबरोबर आहे ना, तिच्यामधला आहे ना तो गिव्हिंगचा जो हे आहे ना पार्ट आहे ना, तो चालू झाला तो. आणि म्हणून तिने तिच्या नवऱ्याला दिला. ओरिजिनल याच्यामध्ये तिने अख्खा खाल्ला पाहिजे होता. तिच्यामधलं ती कुठली तरी गोष्ट फ्लिप झाली ना, म्हणून तिने दिला. नाही तर तिने दिला कशाला असता. तिने अख्खा खायला पाहिजे होता, कारण ती अॅनिमल सारखी होती ना. गार्डन मध्ये ती लोक अॅनिमल सारखं होतं. हायर लेवलचं अॅनिमल होतं, पण अॅनिमल सारखं होतं. तिने दिला म्हणजे काय झालं, तिच्यामधला तो फ्लिप झाला. ती गॉड लाईक झाली. आणि ती झाली म्हणून तिने बोलला की अरे मी एकटी काय खाते, मला जरी ते मित्रास स्टोरी तुम्हाला वेगवेगळ्या स्टोरी बोलत असेल ना मित्रास, तरी तो तुम्ही विचार करा की तिने का दिला तिच्या नवऱ्याला. ह्याच्यासाठी नाही दिला की ती जलस होती की मी अशी होईल आणि तो तसा होईल करू, की तो तसाच राहील आणि मला सोडल करू. त्याच्यासाठी नाही दिला तिने दिला कारण तिला फ्लिप झालं की अरे मी गॉड लाईक, मी गिव्हर झाली पाहिजे. मी नुसता टेकर काय होते, मी तर नुसती घेते काय. म्हणून ती तो फळ त्याला देते. तो खाते, पण त्याला गिव्हर व्हायला चान्स नाही माणसाला. कारण त्यांनी तो फल खाल्ला ना, तेव्हा तो गिव्हर झाला, पण तो कोणाला देईल आता. कारण तो फलच नाही राहिला त्याच्याकडे आता, तो फळ राहिला नाही त्याचा. तर त्याच्यासाठी तो गिव्हरचा जो पार्ट आहे ना, देहाचा जो पार्ट आहे ना, तो आहे ना इनकम्प्लीट राहिलेला आहे माणसासाठी, मेलसाठी. तर मेल म्हणून मेलला आहे ना जास्ती हे आहेत, मिचवत आहेत. फिमेलसाठी नाही, ती गिव्हरच आहे. ती तिच्या बच्च्याला देते, फॅमिलीला देते, सगळ्यांना देते. आणि तिची लेवल जी आहे ना, तिची लेवल आहे ना अप्पर, माणसापेक्षा तिची लेवल अप्पर झालेली आहे. पण तिचा ओरिजिनल जो पर्पज आहे ना बनवलेला देवाने, आदामास आणि ती हव्वाला का बनवला, तिचा ओरिजिनल पर्पज काय आहे की ती त्याच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये त्याला हेल्प करेल म्हणून ना. पण आता तिची लेवल वर झाली आहे, म्हणून हाशेम काय सांगते की मी आहे ना आता तुझी लेवल खाली करतोय, तो तुझ्यावर आहे ना राज करेल. म्हणून हाशेम तिला सांगते की तो तुझ्यावर राज करेल, कारण तू जर वरच्या लेवलला असशील ना, तर तो त्याचं काम नाही करू शकणार आहे. आता तो त्याचा गिव्हिंगचा आणि याचा स्पिरिच्युअल त्याची जी राहिलेला जो काम आहे ना, तो करू नाही शकत. कारण तू हायर लेवलवर आहेस, तर तू त्याला जे पण सांगशील तर ते हायर लेवलवरून सांगितल्यासारखं होईल, म्हणजे देवानी सांगितल्यासारखं होईल. मग तू स्वतः चॉईसनी माणूस कायच नाही करेल ना. म्हणून मग हाशेमनी काय केलं, तिला लोअर लेवलला आणलेलं आहे की तो तुझ्यावर राज करेल. ज्या टायमाला, ज्या दिवशी आहे ना बायकांनी उठून सांगितलं ना, की आम्ही लेवल तुमच्या इक्वॅलिटी आहे, आमची इक्वॅलिटी आहे, आम्ही माणसाचे इक्वल आहोत. सांगितलं ना, तुम्ही लहान होतो तेव्हा फेमिनिन मुवमेंट चालू झाला ना या जगामध्ये. त्याच्या आधी कधी तो मुवमेंट चालू झाला नव्हता. त्याच्या आधी बायका गपचूप त्यांचं काम करत होती. तो फेमिनिन मुवमेंट जेव्हा चालू झाला, जेव्हा बायकांनी सांगितलं, आज आपल्या क्लासमध्ये पण जास्ती बायकाच आहेत. ज्या टायमाला तो मुवमेंट चालू झाला आणि ज्या टायमाला हे केलं ना, त्या टायमाला आहे ना, तो जो देवाने दिलेला जो हे आहे ना, तो आता बायका आहे ना, काय करायला लागलीत, तो आहे ना, ते काढायला लागलीत, की आम्हाला आमची पोझिशन परत पाहिजे. ह्यानी ह्याचं काम केलं नाही केलं आम्हाला नाही माहिती. कारण आता टाइम आलेला आहे परत त्या लेवलचा, की एंड एंड टाइम ज्याला बोलतात ना, वर्ल्ड टू कमचा टाइम आला. आणि वर्ल्ड टू कम पर्यंत जर या माणसाने त्याची लेवल त्या लेवलला नाही नेली ना, तर फेमिनिन जो आहे ना, म्हणून तो रिव्हॉल्ट करते फेमिनिन. इक्वल नाही, बायका आणि माणूस कधीच इक्वल नाही होऊ शकत. ती लोक ऑपोजिट आहेत म्हणून ती लोक हे आहेत. ती लोक ऑपोजिट आणि इक्वल आहेत. बायका जे करू शकतात ते बायकाच करू शकतात, पुरुष जे करू शकतात ते पुरुष करू शकतात. पुरुष बायकांची कामं म्हणजे जी कितीतरी गोष्टी आहेत ना बायका जे करू शकतात ते पुरुष नाही करू शकत, आणि बायका जे करू शकतात ते पुरुष नाही करू शकत. पुरुष आहे ना एका लेवल पर्यंतच इव्हल करू शकतो, पण बाई एवढ्या लेवल पर्यंत इव्हल करू शकतो ना, की इंदिरा गांधी सारखी बाई आहे ना तिच्या मुलाला पण मारू शकतं. फॉर गुड, बेटर गुड ऑफ पीपल. म्हणजे ती, तुम्ही विचार करू शकता ना की तिचा आहे ना किती लेवल आहे वरची, की बेटरमेंट ऑफ सोसायटी, बेटरमेंट याच्यासाठी आहे ना ती लोक जास्ती स्टेप्स घेऊ शकतात. ती अब्रामाला सांगते की ह्याला काढून टाक, इवेल आहे हा, इवेल, ह्याच्या इश्माएलला आणि तिला हाकलून टाक करून.
आब्रामाला ते करताना येते, कारण आब्रामाची जी लेवल आहे ना ती त्या लेवल पर्यंत नाही पोहोचलेली आहे. पण हाशेमनी सांगितलंय म्हणून ते काय, म्हणून बाई ही विल रूल ओव्हर यू असा लिहिलेला आहे. तो शाप नाही, ही विल रूल ओव्हर यू. तो शाप नाही, तो शाप तो काय आहे, कारण आता तू जे केलास ना, तू ते खाल्लास आणि तू हे केलास ना, तर त्याच्यासाठी तो थांबायला लागल आता. आणि त्याच्यामध्ये तो आता जो वे आलाय ना, तो वे मध्ये तो तुझ्या लेवलचा होईपर्यंत थांबायला लागेल. म्हणून आहे ना एशियत खाईल मध्ये काय आहे की शी विल बी हिज क्राऊन. बाई आहे ना क्राऊन होणार आहे. म्हणजे बायको आहे ना ती नवऱ्याचा क्राऊन होणार आहे. क्राऊन होणार आहे म्हणजे कुठं डोक्यावर नाही बसणार आहे ती. क्राऊन होणार आहे म्हणजे काय, क्राऊन होणार आहे म्हणजे तिची लेवल आहे ना क्राऊनचीच आहे पहिलेपासून. तिला हाशिमनी तिला तो हे दिलाय की ही विल रूल ओव्हर यू. म्हणून ती त्या लेवलमध्ये येऊन त्या लेवलमध्ये ती हाशिम त्याला, म्हणून तिला सगळं मिचवत नाहीत ना. तिला सगळं मिचवत नाही दिलं कारण तिला गरज नाही त्या सगळ्या मिचवतची. तिला जेवढे मिचवतची गरज आहे तेवढं मिचवत तिला दिलं. जेवढ्या गोष्टी तिला करायचं तेवढं तिला हे आहे हे आपला मेगीला ऐकायचा मिचवा आहे तिला. मेगीला वाचायचा मिचवा नाही तिला. ऐकायचा मिचवा आहे. सगळ्यांना ऐकायचा मिचवा आहे, पण वाचायचा मिचवा मेललाच दिलेला आहे. नमाज करायचा मिचवा, प्रेयर करायचा, सॅक्रिफाईस करायचा मिचवा पुरुषांना दिलेला आहे, बायकांना नाही दिलेला, पण त्याच्यामध्ये सहभाग व्हायचा, त्याच्यातला खायचा, त्या लोकांना मिचवा दिलेला आहे. ते वेगळं नाही, तिने तिची लेवल आधीच घेतलेली आहे. फिमेलनी आहे ना तिची लेवल आधीच घेतलेली आहे. तुम्ही बघाल ना तोरामध्ये कुठं कुठं आहे ना, जिथं जिथं कुठंतरी काहीतरी अशा पॉइंट म्हणजे काय बोलतात असा पॉइंट येतोय ना ज्याच्यामध्ये आहे ना आता ते ती गोष्ट नाही होणार आहे. तिथं आहे ना बाई हे घेते, स्टेप्स घेते. पहिला स्टेप हवानी घेतला, दुसरा स्टेप कोणी घेतलाय तर दुसरा स्टेप आहे ना ह्यानी घेतलाय, साराने घेतलेला आहे. सारा त्याला काढतंय, बरोबर. तिसरा स्टेप तुम्ही बघाल तर पुढे कोण आहे तर रिफ्का करते. रिफ्का बोलते की ह्याला नाही मिळायला पाहिजे आशीर्वाद, त्याला मिळायला पाहिजे. बाई करते तिथं का है ना. पुढच्या ह्याच्यामध्ये लेया आणि याच्या स्टोरीमध्ये कोण, लेया आणि राखेल मध्ये राखेल डिसिजन घेते की अरे माझ्या बहिणी बरोबर त्यांनी लग्न केलं पाहिजे करून. जे जे स्टेप्स आहेत ना ते स्टेप्स मध्ये तुम्ही बघाल ना तोरामध्ये बाईनी स्टेप्स घेतलेले आहेत. कारण तो स्टेप नाही घेतला ना तर पुढचा वर्ल्ड टू कम मध्ये जे व्हायचं ना ते नाही होणार आहे, म्हणून ती स्टेप्स घेते. किंग डेव्हिड साठी ती रूथ स्टेप घेते. रूथ आहे ना ती मोआबी आहे, पण ती स्टेप्स घेते आणि ती यहूदा म्हणजे ती ज्युईश होऊन कन्वर्ट होऊन ती इथे येते. ती स्टेप घेते. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघितलं ना तुम्ही शॅम्युएलच्या स्टोरीमध्ये शॅम्युएल बॉर्न व्हायसाठी हाना प्रेयर करते. मिरियम तुम्ही स्लोली स्लोली पुढे पुढे जर जाल ना तुम्हाला दिसतंय की प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ना इव्हन किंग सॉलोमनला किंग व्हायसाठी आहे ना त्याची मम्मी जी होती ना तिने स्टेप्स घेतलं. ती जाऊन डेव्हिड राजाला बोलली की तू मला प्रॉमिस केलं होतंस आणि हे केलं होतंस ह्याला तुला किंग बनवायचं नाही तर ते अदोनी जा आणि तो दुसरं त्याचं मुलं होतं ना ती लोक किंग झालं असतं. त्याच्या पुढच्या स्टोरीज मध्ये पण तुम्ही बघाल ना तर कितीतरी स्टोरीज मध्ये बायकांचा रोल आहे. प्रॉब्लेम असा आहे की त्या स्टोरीज आहे ना ते पुरुषांच्या स्टोरीज नाही, ते बायकांच्या स्टोरीज आहे. ते बायकांनी स्टडी करून बायकांनी हे केलं पाहिजे. क्वीन एस्तेर, आता एस्तेरची स्टोरी मध्ये एस्तेर का घेते त्याच्यामध्ये पाठ, बाई आहे ना. क्वीन एस्तेर कोण आहे, बाई आहे ना. मग ती कशाला त्याच्यामध्ये दाखवलेली गेली, ते ह्याच्यासाठी दाखवलेले गेले कारण वर्ल्ड टू कम यासाठी ना जो स्टेप्स घ्यायचे आहेत ना त्या स्टेप्स मध्ये जास्तीत जास्त पार्टनरशिप आहे ना देवाची बायकांबरोबर आहे. कारण ती लोकांनी त्यांचा तिकून आहे ना ते जास्ती लेवलचं केलेलं आहे जेव्हा त्यांनी फ्रूट खाल्लं तेव्हा. म्हणून त्यांच्या थ्रू त्या कामा होते ना. म्हणून मोर्देखाय काय तिला होते की तू नाही केलंस तर दुसऱ्या कोणाकडनं होईल करून. म्हणजे देवाने ते तो काम करण्यासाठी तिला चूज करून तिला राणी बनवलं आणि तिला हे केलेलं आहे आणि तिच्या थ्रू तो काम होते. पुढच्या सगळ्या गोष्टीमध्ये पण तुम्ही बघाल ना तर आपल्या इस्रायल इंडिपेंडेन्स झाल्यावर वॉर बीर ह्याच्यामध्ये पण आहे ना ती ही आहे बाईच आहे प्राईम मिनिस्टर ऑफ इस्रायल, गोल्डा मेयर. कितीतरी गोष्टींमध्ये आहे ना आपल्याला नाही माहिती. होऊ शकते की मशियाक जेव्हा येईल ना तेव्हा आपल्याला समजेल मशियाक बाई आहे करून, पण स्पेसिफाय नाही केलंय मशियाक बाई आहे पुरुष आहे करून. इक्वॅलिटी आहे ना, जेव्हा बायकांनी इक्वॅलिटीसाठी चालू केलं ना आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे तो म्हणजे काय आता टाइम आलेला आहे, एंड टाइम आलेला आहे. आता तो फ्लिपचा टाइम आलेला आहे. नाही तर त्याच्या आधी बायकांनी इक्वॅलिटीची बातच नाही केली. इक्वॅलिटी कुठली, स्पिरिच्युअल इक्वॅलिटी घ्यायची.
स्पिरिच्युअल इक्वेलिटी घ्यायची. म्हणून आता तुम्ही बघाल ना, बायकांना अलाउड नव्हता ह्या सगळ्या गोष्टी, तरी आता बायका कब्बाला येते. आता तुम्ही बघाल ना तर कितीतरी लेक्चर्स देतात बायका कब्बालावर, याच्यावर त्याच्यावर. ओके, क्वेश्चन आन्सर केला मी की नाही केला, की करू परत? म्हणून कितीतरी गोष्टींमध्ये आहे ना, तो टेकन फॉर ग्रांटेड केलेला आहे. टेकन फॉर ग्रांटेड केलं कारण ती लेवलच तशी आहे की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाईला आहे ना, तिच्या प्रत्येक महिन्यामध्ये आहे ना, तिला 15 डेज आहे ना सुट्टीसारखं असतं. तिचा जो पिरियड असतो त्याच्यापासून ते 7 डेज आहे ना, म्हणजे 15 डेज आहे ना, तिच्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत ना, आलाखिकली ती नाही करू शकत. का केलेली आहे? कारण तिची डेव्हलपमेंट आहे ना, माणसापेक्षा आहे ना 50% जास्ती झालेली आहे, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. म्हणून तिच्यासाठी तो विंडो आलेला आहे की तू, कारण ती बाईनी पण तेवढा केला ना, तर ती माणसापेक्षा ना 100%, 200% जास्ती जाईल वर. तो ह्याच्यासाठी इक्वल करायसाठी तो स्ट्रक्चर तसा झालेला आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की बेतोखाम शेखिना जो आहे ना, शेखिना फेमिनिन प्रेझेन्स आहे. फेमिनिन प्रेझेन्स आहे हा शेखिना. आणि बायकांसाठी पण तो शेखिना आहे. तर ते मी सांगेन तुम्हाला आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये. म्हणजे आणखीन क्वेश्चन विचारला म्हणून मी सांगेन ते. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला आता पुढची लाईन घेऊ आपण. पुढची लाईन आता 4th स्ट्रक्चर झाला. 3 स्ट्रक्चर आपण समजलो, 3 गोष्टी समजलो. 4था स्ट्रक्चर काय? अँड लेट देम मेक मी अ सेंच्युरी दॅट आय मे ड्वेल अमॉंग देम अकॉर्डिंग टू ऑल दॅट आय शो दी the pattern of the tabernacle and the pattern of the all the furniture thereof, even so shall ye make it. काय सांगते? 9th लाईन 10th लाईन पासून तो कसा बनवायचा ते होते. 9th लाईन कसं आहे? अकॉर्डिंग टू ऑल दॅट आय शो दी. शो दी म्हणजे काय? कोणीतरी हे करून सांगा. अकॉर्डिंग टू ऑल दॅट आय शो दी असं लिहिलंय. शो म्हणजे मी जसा तुला दाखवीन तसा बनव असं लिहिलेलं आहे. मी जसा तुला सांगीन तसा बनव असं नाही लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? मी जसा तुला दाखवीन, शो दी लिहिलेलं आहे. ऍज आय विल शो यू, मी जसा तुला दाखवीन तसा तू बनव. मी तुला सांगीन तसा बनव असं नाही सांगितलेलं. मिनिंग काय झालं सांगा मला या गोष्टीचा. आपण बोललो ना, लेट देअर बी लाईट म्हणजे काय है ना? लेट देअर बी लाईट म्हणजे देअर है ना, हिअर बी लाईट नाही बोलला. मग इथं काय ऍज अकॉर्डिंग टू द ऑल दॅट आय शो दी सांगितलं. मी जसं तुला दाखवीन तसं बनवायचं. मी जसं सांगीन तसं नाही बनवायचं, दाखवीन. अर्थ काय झाला त्याचा? सुजन, अर्थ काय झाला त्याचा? ते जसं लाईव्ह बिहेवियर आहे ह्युमनचा, ते रिफ्लेक्ट होते की कसा शो करते, म्हणजे युनिटी मध्ये राहतात नाही किंवा नाही, मला नुसतं या सेंटेन्सचा अर्थ सांग. अकॉर्डिंग टू ऑल दॅट आय शो दी म्हणजे मी जसा तुला दाखवीन तसा, बरोबर? याचा अर्थ असा झाला की देवानी दाखवला, त्याला सांगितलं नाही, दाखवला. काय दाखवला? टेबरनेकल कसा आहे ते दाखवला. शो दी म्हणजे काय? मी दाखवीन तसा ना. हा, म्हणजे टेबरनेकल दाखवलं. मग कुठला टेबरनेकल दाखवला हाशेमनी त्याला? म्हणजे हाशेमनी त्याला काहीतरी गोष्ट दाखवली. जी गोष्ट हाशेमनी मोशेला दाखवली ना, त्या मोशेला दाखवलेल्या गोष्टीसारखं त्याला टेबरनेकल बनवायचं होतं, वेगळा नाही बनवायचं होतं. आणि काय दाखवला? टेबरनेकल, त्याचा फर्निचर, आतला जो फर्निचर आहे ना ते पण दाखवला. मग जेव्हा पुढची 10th लाईन सांगते ना तुला 1 क्युबिट पाहिजे, 2 क्युबिट पाहिजे, तर ते जेव्हा सांगते तर ते सांगत नाही देव. तो काय करते? मोशे आहे ना तिथं उभा आहे आणि आहे ना तो मेजरमेंट आहे ना, ती मेजरमेंट घेतले जाते आणि मोशे बघतोय हाईट एवढी आहे, ब्रेथ एवढा आहे, लेंथ एवढा आहे. म्हणजे शोरूम मध्ये जाऊन जसं तू फर्निचर बघतस ना, तसा मोशेनी ते सगळा फर्निचर कुठल्या तरी शोरूम मध्ये बघितला. तो टेबरनेकल ना मोशेनी कुठेतरी बघितला. इट इज नॉट समथिंग विच इज देवानी असं सांगितलेलं नाही. देवाचा ओरिजिनल जो प्लेस आहे ना, ओरिजिनल जी प्लेस आहे ना देवाची, जिथं शेखिना राहतय, जिथं शेखिना रेस्ट करतय, त्याच गोष्टीसारखा इकडे तो शेखिना रेस्ट करायसाठी आपल्याला ती गोष्ट बनायची. आपण वेगळा नाही बनवू शकत. आपल्या डोक्यात येईल तसा नाही बनवू. मी असा ऐकला म्हणून असा असेल, म्हणून असा असेल, म्हणून मला असा समजला म्हणून मी असा करीन, असं नाही.
तोरामध्ये ना सर प्रत्येक गोष्ट कशी आहे, ऍज आय शो यू असाच आहे. देवानी शेकिदा म्हणजे कोंबडी कापायचा आणि बकरा कापायचा कायदा दिलेत ना, तिथं पण लिहिलंय ऍज आय शो यू, यू शॅल शेखेत, यू शॅल कट इट ऍज आय शो यू. म्हणजे देवानी मोशेला काय दाखवला, कसा कापायचा ते दाखवला, सांगितलं नाही, दाखवला. म्हणजे मोशे तिथं उभा होता आणि मोशेच्या समोर तो अॅनिमलचा कसा करायचा, अॅनिमलचा काय स्ट्रक्चर असतं, सुरी कशी धार करायची, ते सगळा मोशेला देवानी दाखवला. तसंच कितीतरी जे आपलं मिचवत आहेत ना, ते मिचवत करताना मोशेला दाखवला देवानी. इव्हन जो मेनोरा आहे ना, तो मेनोरा कसा बिल्ड करायचा, काय बिल्ड करायचा मोशेला समजत नव्हता, म्हणून देवानी मोशेला मेनोरा दाखवला की असा मेनोरा आहे, असा ह्या स्ट्रक्चर मध्ये आहे, तो असा असतो, हे असतं, त्याचा इंटरनल मिनिंग असं आहे. अख्ख्या सगळ्या जी गोष्टी आहेत ना, ती मोशेला दाखवली. म्हणून तोरा वाचल्यावर आहे ना, इमॅजिनेशन मध्ये जाऊन आपण काय बिल्डअप करतो ना, त्या हिशोबाने आपल्याला वागायला अलाउड नाही. कारण मोशेला जे दाखवलं ना, ते मोशेनी कोणाला तरी शिकवलं, असं आहे ते, असं आहे ती, अशी गोष्ट आहे, ते आज कापताना असा कापायचंय, मला असं दाखवलं. त्यांनी कोणाला तरी शिकवलं, त्यांनी कोणाला तरी, जोपर्यंत ती लाईन नाही ना, तोपर्यंत तो आपण आहे ना, ती गोष्ट रॉंग करतोय. ट्रेडिशन, त्याला कब्बाला म्हणजे गिव्हिंग बोलतात. तो जोपर्यंत ते गिव्हिंगचा जो हे नाही ना, लिंक नाही ना, तोपर्यंत काय आहे, ती गोष्ट कम्प्लीट नाही. कोणतरी उद्या उठून असं नाही बोलू शकत की मला असा समजला ह्याच्यातून तोरामधून की असा खराच, नाही करू शकत तसं. मी तुम्हाला जे सांगतोय ना, ते मी माझ्या मनाने नाही सांगू शकत तुम्हाला की असं हाय करून. ते कुठंतरी लिहिलेलं आहे, कुठल्या तरी पुस्तकांमध्ये आहे, या पुस्तकामध्ये पण आहे. सरळ दिसते की उलटा दिसते, सगळ्यांना उलटाच दिसते. जोहार या पुस्तकाला सगळ्या गोष्टी आहेत ना, कुठेतरी आहेत. मी तुम्हाला नाही शिकवू शकत जोपर्यंत माझ्या टीचरनी मला नाही शिकवू शकत. मी पुस्तकं वाचून हे वाचून असं येऊन तुम्हाला नाही शिकू शकत. मला तो ट्रेडिशन मध्ये त्या कनेक्शन मध्ये असेल ना, तर मग मी पुस्तकामध्ये इथं वाचल्यावर मग मला त्याच्यानी कनेक्ट करून मग सांगता येईल. जोशवा जेव्हा तोरा क्लास घेते ना, तो त्याचा तोरा क्लास नाही घेत आहे, तो ते कुठून तरी शिकलाय, कुठल्या तरी लाईनीने आलेला आहे, मगच तो घेऊ शकतोय. आपण प्रत्येक गोष्ट जे करतो ना, त्याला ती लाईन पाहिजे. आपण डिसाईड नाही करू शकत की असा क्वेश्चन करायचा नाही, मी आजपासून मला हे वाचल्यावर समजलं असा क्वेश्चन करायचा म्हणून मी असा करतो, तसं नाही. तुम्हाला ते लाईन मिळाली पाहिजे. तुमच्या मम्मीने शिकवलाय, त्याला तिच्या मम्मीने शिकवलाय, किंवा तुम्ही काहीतरी करता आणि कोणीतरी येऊन सांगितलं, अरे मी तर असा करतोय, तू असा करतस, हे रॉंग आहे, तर तू विचारत तुला कोणी शिकवला, मग ती सांगा मला ह्यानी शिकवला, मला ह्या राबीच्या बायकोनी शिकवला, मला हे शिकवलं, हा मग तुम्ही चेंज करू शकता. कोणीतरी सांगितलं म्हणून चेंज नाही करू शकत. जाडा मीठ घ्यायचा, त्यांना मी बारीकच मीठ घेईन, नाही. जाडा देवानी जेव्हा मोशेला दाखवलं तेव्हा जाडा मीठच घेतलं होतं. कारण टेबरनेकल पण देवाने ना शो लिहिलेला आहे, ऍज आय टेल यू नाही लिहिलेला आहे. मी तुला जसं सांगीन तसा बनव असं नाही लिहिलेलं आहे, मी तसं तुला दाखवीन तसा बनव असं सांगितलंय. म्हणजे मोशेने तो टेबरनेकल बघितला, टेबरनेकल मधलं सगळं फर्निचर बघितला, टेबरनेकल मधल्या फर्निचरचं किती हे आहे, मेजरमेंट आहे, ते सगळं बघितलं. आणि तो मेजरमेंट आहे ना, तिकडच्या मेजरमेंटच्या करस्पॉन्डन्स मध्ये आपला मेजरमेंट आहे. त्याला कब्बालाचा एक मिनिंग तो आहे. कब्बालाचा एक मिनिंग काय, करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स म्हणजे त्याच्यासारखा इकडं करस्पॉन्ड होतं, तिकडं जे आहे ना त्याचा करस्पॉन्डन्स इकडं आहे, पण इकडं करस्पॉन्ड करताना काय होतं की आपल्याला तो फिजिकल लेवल मध्ये मिळते, तिकडच फिजिकल लेवल मध्ये नाही, तिथं स्पिरिच्युअल लेवल मध्ये. तर फिजिकल स्पिरिच्युअलचा करस्पॉन्डन्सने जे आपल्याला समजते ना, त्याला कब्बाला बोलतात. आपण जेव्हा फिजिकल गोष्टींबद्दल या सोना चांदी हे सगळं करतो ना, त्याला करस्पॉन्डन्स करून आपल्याला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत, तरच आपण ते रिसीव्ह करू शकतो. त्यालाच कब्बाला बोलतात. कब्बालाचा एक मिनिंग आहे रिसिव्हिंग. कसा रिसिव्हिंग, करस्पॉन्डन्स करून, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जॉईन करून, दुसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीला जॉईन करून जो आपल्याकडे जो येतोय ना, त्याला रिसिव्हिंग बोलतात. रिसिव्हिंग म्हणजे कोणी दिलं आणि आपण रिसिव्ह केलं, त्याला रिसिव्हिंग नाही बोलत, तो रिसिव्हिंग आहे. तर हलाखा पण तसंच आहे, सगळा हलाखा पण तसंच आहे. देवानी मोशेला जे जे हलाखा सांगितलं ना, ते देवानी त्याला दाखवलं, कसा करायचा, काय करायचं, काय आहे त्याचा बेसिक काय आहे, आणि अख्खा सांगितलं. म्हणून आपल्याला ओरल लॉ आहेत ना. ओरल लॉ म्हणजे काय, देवाने त्याला जे दाखवलं आणि दाखवताना जे समजवलं ते. पण तो फुल पिक्चर तो लिहू नाही शकत आहे, पण देवाने लिहून ठेवायला एवढंच सांगितलं.
हाशेमनी एवढंच लिहून ठेवायला सांगितलं, कारण मोशेने दाखवलं तर, आणि मोशेला ते पास करत होता. मोशेने 70 एल्डर्सला पास केला, त्यांनीच दुसऱ्यांना पास केला, असं पास होत 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 खालपर्यंत आला. म्हणून ही जी पुढची लाईन आहे ना, शोध, ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ती तुम्हाला तोरामध्ये सांगते की देवाने दाखवला. नुसती इथंच नाही, ती कितीतरी ठिकाणी आहे. शोध ही म्हणजे काय, की त्यांनी दाखवला कसा करायचा, आणि म्हणून सगळ्या माणसांनी सगळ्या कंप्लीट केल्यावर मोशेनी तो स्ट्रक्चर आहे ना उभा केला, कारण मोशेनी बघितला होता तो स्ट्रक्चर कसा आहे, म्हणून मोशेला माहिती होतं कसा स्ट्रक्चर उभा राहील करून. पण स्पिरिच्युअल कसं आहे ते माहिती होतं मोशेला, म्हणून मोशेने फिजिकल मध्ये हे केलं. आणि शोधीच्या अर्थामध्ये तुम्हाला हे घ्यायचं आहे की जोपर्यंत ती लाईन कंप्लीट नाही ना, तोपर्यंत नवीन काहीतरी नाही करू शकत कोणतरी. म्हणून हे जे नवीन रिलिजन आलं ना, त्याच्या ऑपोज मध्ये आपण आहे, कारण ते शोधीमध्ये नव्हतं. हाशेमनी दाखवला नव्हतं ते असा होणार आहे करून. हाशेमनी त्याच्यामध्ये दुसरा दाखवला होता की असा होणार आहे, तर तुम्ही तसा नको करू म्हणून. कारण कोशेरच्या लॉ मध्ये आहे ना, हाशेमनी काय ऍड केला की तुम्ही पीग आणि कॅमल नाही खाल करू. जेव्हा हाशेम तिथे ऍड करते ना पीग आणि कॅमल नाही खाल करून, तेव्हा हाशेम आहे ना मोशेला दाखवतोय का मी सांगितलं हे, कारण असा पुढं येणार आहे काहीतरी, जो आहे ना बोलणार की आम्ही पण आमचा तोरावरच आहे, आम्ही तोरावरच आहे आमचा सगळा, पण तुम्ही पीक खाऊ शकता, आमचा सगळा तोरावरच आहे, पण तुम्ही कॅमल खाऊ शकता. म्हणून हाशेमनी पहिलेच आहे ना ते मोशेला दाखवलं, आणि मोशेनी तिथं तोरामध्ये लिहिलं की कॅमल आणि पीक नाही खायचंय. शोधीचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, की शोधीचा अर्थ काय आहे, की देवाने अख्खा दाखवला मोशेला, एंड पर्यंतचा दाखवला मोशेला, की कसा ती अख्खी सगळी माणसं उभी राहणार. आणि फर्निचर दाखवलं. फर्निचर म्हणजे काय, मिशकांमध्ये कुठलं फर्निचर आहे ते कशाला दाखवायला पाहिजे होतं, कारण त्याचा काहीतरी अर्थ आहे, आणि तो अर्थ आता मी सांगायला अर्धा तास घेणार आहे तुम्हाला. ओके. तर मिशकांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या, त्याला आता आपण पुढचा जाऊ. मिशकान बनवलाय, मिशकांमध्ये 4 इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. 4 इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या होत्या, तर 4 इम्पॉर्टंट गोष्टी होत्या की जिथं सॅक्रिफाईस होतंय, सॅक्रिफाईस जिथं होते ती एक जागा होती, तिच्या वेदी होती, आणि त्या वेदीवर ती लोक काहीतरी टाकलं, ते अॅनिमल हे केलेलं तिथं टाकायचं, ती एक होती. दुसरा मेनोरा होता. ओके. मेनोरा होता. तिसरी गोष्ट काय होती, जिथं सगळं एल्डर्स लोक, सगळं जे 70 एल्डर्स आहेत, आणि गेदोला म्हणजे 120 मेंबर्सचं जे होतं, ती लोक जमायचं, आणि ती लोक डिसिजन्स घ्यायचं हालाखावर, तोरावर. तोरा स्टडी व्हायचा तिथं, आणि तोरा स्टडीवर डिसिजन्स व्हायचं. तो एक पार्ट होता. आणि त्याच्यानंतर होली ऑफ होली पार्ट होता. होली ऑफ होली म्हणजे काय, एकदम असा पार्ट होता जिथं कोहेन गादोला एकच टाइम जायला अलाउड होता, किप्पूरच्या दिवशी. म्हणजे तो एवढा होली ऑफ होलीज होता, म्हणजे एवढा हे होता की दुसरा कोणच नाही जाऊ शकत, आणि तो जाऊ तिकडे आर्क होता ना, तो आर्क तिथं ठेवलेला होता. आर्क म्हणजे काय, फुटस्टूल, देवाचा फुटस्टूल होता. म्हणजे राजा जेव्हा गादीवर बसतो त्याच्या पायाखाली जसा ठेवतात ना पाठ, तसा आर्क म्हणजे काय, की देवाच्या पायाखाली ठेवलेला पाठ सारखा आहे तो आर्क. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, पण तो त्याच्या फुटस्टूल सारखा आहे देवाचा. तो आर्क होली ऑफ होलीज आहे का, कारण तो देवाने त्याच्यावर पाय ठेवल्यासारखा आपण सिम्बलाइज करतो. तो हे नाही की देवाचा पाय आहे त्याच्यावर, म्हणजे देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, तो प्रेझेन्स तिकडनं पाय ठेवला म्हणजे काय, तिकडनं प्रेझेन्स चालू होते अख्ख्या वर्ल्ड मध्ये स्प्रेड व्हायला, असा त्याचा अर्थ आहे. ओके. तर ह्या 4 गोष्टी होत्या. ह्या 4 गोष्टी कशा बनवायच्या, काय बनवायच्या, ही अख्खा जो आहे ना, तो ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे की कसा बनवायची, वेदी कशी बनवायची, मेनोरा कसा बनवायचा, त्या भाकऱ्यांचा स्टँड, भाकरी ठेवायचा तो स्टँड होता, तो कसा बनवायचा, तो एक सगळं टोटल अख्खा ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लिहिलेल्या आहेत, आणि डिटेलमध्ये दिलेलं आहेत की हे असं बनवतात. तर ते का दिलेलं आहे, कारण हा आतला फर्निचर आहे. हा जर फर्निचर असेल ना, आणि हा फर्निचर असेल, आणि त्या फर्निचर जिथं आहे तिथं लव आणि युनिटी असेल ना, तर तिथं काय होणार आहे, त्या लोकांमध्ये कोण राहणार आहे, हाशेमचं प्रेझेन्स. बेतोखाम, आय विल ड्वेल अमॉंग देम, असा लिहिलंय. तर बेथ हमिकदाश मध्ये तो फर्निचर होता, मिशकान मध्ये होता, बेथ हमिकदाश मध्ये होता, मशिदीत पण तो फर्निचर असतं आपल्या. मशिदीत पण तो फर्निचर असतं. मशिदीमध्ये आपला जो हे असतं ना, हेखाल असतं ना, हेखाल तो होली ऑफ होली सारखं असतं. जो हेखाल आहे ना, ज्याच्यामध्ये सेफर तोरा ठेवलेला आहे, तो होली ऑफ होली सारखा असतं. तो घडी घडी उघडायचा नसतं, बंद करायचा नसतो. तू त्याला हे आहेत, कधी उघडायचा, काय उघडायचा,
है ना, विडिंग करतो, हे करतो, किपूरला उघडायचा, फरसाणाला उघडायचा, शब्बातच्या उघडा, नुसता सेफेर काढायला उघडायचा, हे करायचा, कधी पण उघडू नाही शकत तो होली ऑफ होली सारखा आहे हार. त्याच्यानंतर आपला जो भीमा असतं ना नमाज करायला, आजन बाबा, शंभर बाबा आणि आपली सगळी माणसं जे नमाज करायला उभा राहतात, काय म्हणतात आपण त्याला? तेबा. तो तेबा जो आहे ना, तो त्या अल्टर सारखा आहे, ज्याच्यावर सॅक्रिफाईस व्हायचं, सॅक्रिफाईस होऊन त्याच्यावर जाळले जायचं ना, तो तसा तो अल्टर सारखा आहे तो. त्याच्यावर तो सॅक्रिफाईस म्हणजे आपण तिथं नमाज करतोय, ती नमाज कशी आहे, ते सॅक्रिफाईसचा दूर वर जाते ना, तसं आपली नमाज वर जाते, असं असतं ते. त्याच्यानंतर आहे ना, तिथं आहे ना नेर पाहिजे. नेर म्हणजे बत्ती पाहिजे, बत्ती. तामीजची बत्ती असतं, हे बत्ती लावलेलं असतं ना, पण तामीजची बत्ती पाहिजेच पाहिजे असं आहे. आणि चौथी गोष्ट काय आहे? चौथी गोष्ट आहे, तिथं तोरा स्टडी झाला पाहिजे. आपण तोरा स्टडी करतो ना मशिदीमध्ये, त्याला तोरा स्टडी करतो, मशिदीमध्ये पण तो स्ट्रक्चर आहे. ओके, आता हाच सेम स्ट्रक्चर आहे ना, आपल्याला आपल्या घरी पण करायचं असतं. कारण इथं बाई जी आहे ना, तिच्या संगती राहणारा जो शेखरीना आहे ना, तो इथं येतं. शोषणा मावशीने सांगितलं ना तो. कारण आपलं घर पण तसं पाहिजे. आपल्या घरामध्ये पण ह्या 4 गोष्टी पाहिजेत. ह्या 4 गोष्टी आपल्या घरी असतील ना, तर आपल्या घरी पण काय येतं, शेखीना आपण. आणि 4 गोष्टी असून आपल्याला विथ लव्ह आणि विथ ह्याच्याने राहायचं आहे, विथ लव्ह अँड विथ युनिटी, तरच शेखीना येऊन राहील. कारण तिथं बाईसाठी आहे ना 10 माणसाची गरज नाही लागत घरी शेखीना यायला. ती एक बाई आहे ना, किंवा घरी राहणारी 2 बाया, तिच्या मुली, ती लोकांनी हे केलं ना, तर शेखीना येऊन राहू शकतं. तिथं 10 ची गरजच नाही. काय आहे त्या 4 गोष्टी? तर तुमच्या घरी आहे ना, एक आहे ना बेड लागतं, जे होली ऑफ होली सारखं आहे, जिथं आहे ना फक्त हजबंड वाईफच त्या बेडवर झोपू शकतात. दुसरा कोण नाही झोपायचं त्या बेडवर. बेडरूम जी असतं ना, बेडरूम किंवा बेड, हजबंड वाईफचा बेड असतो ना, तो शेअर नाही करायचा कोणासाठी. हजबंड वाईफचा बेड हजबंड वाईफचाच बेड असतो. मुलं येऊन त्याच्यामध्ये थोडा टाइम झोपू शकतात, हे करू शकतात, पण तो नाईट टाइमला आणि ह्याच्यासाठी बाकीच्या पुढच्या जे हजबंड वाईफच्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी एक जी प्लेस असतं ना, सिक्रेट सारखी जी प्लेस असतं ना, जिथं हजबंड वाईफ स्वतःबद्दल, स्वतःच्या रिलेशन बद्दल आणि ते काय काय बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल हे करू शकतात, ते सगळ्यासाठी जो एक प्लेस असतो त्याला काय म्हणतात, बेड. तो बेड व्हेरी इम्पॉर्टंट असतो. त्याच्यावर दुसऱ्यांना पाहुणा आलं म्हणून पाहुण्यांना नाही द्यायची जागा झोपायला. तो हजबंड वाईफची जागा आहे. तो होली ऑफ होली सारखा आहे. तो होली ऑफ होली जसं आहे ना, हेखाल आपला तसं आहे त्यात. तो कधी उघडायचा बंद करायचा ते हजबंड अँड वाईफ ठरवतात नुसतं. ती एक जागा असते हजबंड अँड वाईफची. दुसरी आहे ना, तुमचा आहे ना एक टेबल पाहिजे, जिथं सगळेजण मिळून जेवतात. टेबल पाहिजे, टेबल. त्याच्यावर जेवतात, जेवताना नमाज करतात, आपण किद्दूश करतो, शब्बातची नमाज वगैरे सगळं करतो, त्याच्यासाठी एक टेबल लागतं आपल्याला. तो टेबल पाहिजे घरी. त्याच्यानंतर आपल्याला घरी तिसरी गोष्ट पाहिजे, एक अशी जागा जिथं आहे ना तोरा स्टडी होते. नाही, नवरा तोरा स्टडी करते, मुलं तोरा स्टडी करतात, पण तुम्ही पण तोरा स्टडी करतात, तेलीम वाजता, काहीतरी करता. एक फिक्स जागा बनवायची, खुर्ची. एक खुर्ची तुमची अशी पाहिजे ज्याच्यामध्ये ती तुम्ही खुर्ची हलवू शकता, इथून तिथून किचन मध्ये घेऊन जाऊ शकता, पण ती एक जागा पाहिजे तुमची किंवा तुमच्या हस्बंडची, तुमच्या फॅमिलीची एक जागा जिथं तुम्ही स्टडी करता. जागा नसेल तर तुम्ही ती एक खुर्ची ठरवू शकता, या खुर्चीवर बसून तोरा स्टडी करू या जागेवर. आणि असं नाही की तुमच्या डायनिंग टेबलच्या खुर्ची नाही घेऊ शकत, तुम्ही डायनिंग टेबलची पण खुर्ची घेऊ शकता, पण तोरा स्टडीसाठी, नमाज करायसाठी, तेलीम वाचायसाठी, हे ते सगळं आपला जो चांगल्या गोष्टी आहेत ते करायसाठी एक खुर्ची पाहिजे. चौथी गोष्ट काय आहे ना, बत्ती लावली पाहिजे घरी. आपण शब्बाची बत्ती लावतो ना, तशी बत्ती लावायची एक फिक्स जागा पाहिजे. चेंज नाही करायची ती. आज इथं लावली, काल तिथं लावली, उद्या किचन मध्ये लावली, तर नाही, फिक्स जागा पाहिजे बत्ती लावायची. या 4 गोष्टी असल्या, घरामध्ये युनिटी असेल, प्रेम असेल, तर तिथं शकीना येऊन वेल करतो तुमच्या संगती. काय असा या 4 फर्निचरचं? कारण हे 4 फर्निचर सगळ्याकडे आहेत ना, तर 4 फर्निचरचं आपण नाव घेऊ. सगळ्यात पहिले आहे ना, काय आहे, टेबल घेऊ आपण. टेबल म्हणजे काय? टेबल म्हणजे शुलखान. शुलखान. शुलखान म्हणजे टेबल आहे ना. शुलखानचा शीन घेऊ. सेकंड काय आहे? खुर्ची. शुलखानचा शीन घेतला. ओके, सेकंड काय?
किस्से. खुर्चीला बोलतात किस्से, किस्सेचा काफ. ओके, शीन आणि काफ झाला. ओके, तिसरी चौथी गोष्टी मी नेर बोललो है ना. नेर. नेर म्हणजे बद्दी. नेन झाला. ओके, आणि अजून एक गोष्ट काय, हे आपला बेड, बेडला मित्ता बोलतात. मित्ता, बेड म्हणजे मित्ता. जिथं आपण मित्ता. झोपलेला बेड, मित्ता. हा, मित्ता. आता हे चारही शब्द घेतल्यानंतर काय होता, मिशकान कान. है ना. मिशकान, त्या चारही शब्दाचा पण अर्थ मिशकान होतो. तर ह्या 4 गोष्टी आहेत ना, सँच्युरी सारख्या आहेत, मिशकान सारख्या आहेत. या 4 गोष्टी फर्निचर, देवाने मोशेला फर्निचर याच्यासाठी दाखवला, कारण ही सँच्युरी सारखं आहे, इकडं पण पाहिजे तिकडं पण. तर आपण आपल्या घरी पण आहे ना, शेखीना आपल्या संगती येऊन राहतं. आणि ती गोष्ट कशी, ती फॅमिलीचा जो घरचा जो होम मिनिस्टर असतो ना, त्याच्यावर डिपेंडेंट असतं. घरी काय पाहिजे, पीस पाहिजे, शालोम पाहिजे, युनिटी पाहिजे, लव पाहिजे. ह्या गोष्टी असेल आणि ह्या 4 गोष्टी आहेत आणि ह्या 4 गोष्टीच्या हिशोबाने घर चाललंय, तोरा फॉलो होतंय, नमाज होतंय, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असेल तर काय, आपल्या सोबत आपल्या घरी पण कोण राहतं, गॉड्स प्रेझेन्स. समजला. तर ही एक गोष्ट एक्स्ट्रा जी गोष्ट आहे ना, ती सुषमा आंटीने बोलली ना, की 10 माणसं नसतील ना तरी ते आपल्या घरी आहे ना, शेकीना येऊन राहू शकतात आपल्या सोबत, आपल्यामध्ये. पण ही ठेवायची ही पॉवर कोणाकडे आहे, बाईकडे आहे. लेडी, जी घरची लेडी असते ना, तिच्याकडे आहे. त्याची तिला 10 बायकांची 10 पुरुषांची गरज नाही लागत. ती ती घर व्यवस्थित हे सगळं ठेवला ना, तर घरामध्ये पण गॉडचा प्रेझेन्स राहू शकतो. या 4 गोष्टींचा हे केला. आणि ह्या अख्खा जो तो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर आहे ना, दाखवलाय देवानी. कोणाला, मोशेला. शो आहे, ऍज आय शो यू असा लिहिलेला आहे, ऍज आय टेल यू नाही लिहिलेला आहे. कितीतरी जे आपल्या कितीतरी जे मिसवा दिलेत ना, त्याच्यामध्ये ऍज आय शो यू लिहिलेलं आहे. मी जसं तुला दाखवलं तसा बनव मेनोरा, मी जसं तुला दाखवलं तसा कापाचा, असं स्पेसिफाय केलेलं आहे तिथं. आणि जेव्हा मोशेला कुठल्या गोष्टी माहिती नव्हत्या ना, तेव्हा तो आहे ना, अरे मला तर अख्खा तोरा देवाने सांगितलं, मला सगळं माहिती आहे, तर मी आता सांगू शकतो, असं नाही करायचं. मोशे काय करायचं, नाही मला ही गोष्ट माहिती नाही, मला विचारायला लागल. आणि तो जाऊन विचारायचा परत हाशेमला. जेव्हा झेलोफॅदच्या मुलींनी सांगितलं आम्हाला प्रॉपर्टी पाहिजे, आमचा बाप असं झाला, आता आम्ही तिथं इस्रायलमध्ये आम्हाला हिस्सा नाही मिळेल, तर तो बोला नाही मला नाही माहिती, मला जाऊन विचारायला लागल. त्यांनी सांगितलं नाही की नाही मुली आहे तुम्हाला नाही मिळलं, असं नाही सांगितलं. त्यांनी जाऊन विचारला की ह्याचा असा ही गोष्टीचं काय आहे. जेव्हा कोणतरी शब्दात तोडलं आणि शब्दातला लकडी जमवत होतं, हे होतं, तर मोशेला जेव्हा माणसांनी पकडून आणला, तर मोशे बोलला नाही मला नाही माहिती याचा काय हाला काय. मोशेने हाशेमला जाऊन विचारला ती गोष्ट. कितीतरी गोष्टी जी मोशेला पण नाही माहिती होत्या ना, तर मोशे जाऊन हाशेमला विचारायचा. का, कारण त्याला देवानी दाखवल्या होत्या प्रत्येक गोष्ट कसं आहे काय. त्या स्ट्रक्चर मध्ये चेंज करायला ना मोशेला पण भीती वाटत होती. कारण तुम्ही ना एक गोष्ट चेंज केली ना, तर तो स्पिरिच्युअल स्ट्रक्चर आहे ना, त्याच्या पेक्षा वेगळा काहीतरी आपण इथं बनवू. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, ती लाईन लागतं, मोशेपासून आलेली लाईन. तो ओरल तोरा म्हणजे नुसता तलमूद नाही, तो ओरल तोरा म्हणजे तलमूद, कब्बाला, पॅरेंट्स कडनं, मम्मीच्या साईडनी पास होत आलेल्या गोष्टी, डॅडीच्या साईडनी पास होत आलेल्या गोष्टी, कितीतरी ट्रेडिशन्स आहेत आपलं, ते पास होत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्या खाली येतात, कारण त्याला लाईन आहे ती. म्हणून हाशेम काय सांगते की तुम्ही तुमच्या मुलांना सांगा, इजिप्त मधून निघालो ते सांगा, कसा निघालो ते सांगा, तुम्ही जे एक्सपिरियन्स केलं ते सांगा. तर ती सांगायची काय आहे, कारण ती पास व्हायचं, ट्रेडिशन पास व्हायचा तो वे आहे. आणि सगळ्यांना नाही समजू शकत ना, म्हणून आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना मोशेनी काय केली आहे, डिवाइड केलेली आहे. त्यांनी कितीतरी गोष्ट फक्त आरोनलाच सांगितल्या, कितीतरी गोष्ट कोहानिम लोकांनाच माहिती आहे, कितीतरी गोष्ट 70 एल्डर्स लोकांनाच माहिती आहे, किती गोष्ट प्रॉफिट लोकांनाच सांगितली. प्रॉफेसीसाठी, प्रॉफिट बनासाठी, मेडिटेशनसाठी काय लागणाऱ्या गोष्टी होत्या ते प्रॉफिटला सांगितलं, कारण सगळ्या माणसांना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणून एवढ्या वेगवेगळ्या टाईपचं हे आहे, विजडम आहे ह्याच्यामध्ये. आणि तो सगळ्या विजडमचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे ना, तो शो आहे. शो, ऍज आय शो यू, बिल्ड ऍज आय शो यू. असाच नाही आहे तो, देवानी सांगितला नाही, देवानी दाखवलेला आहे.
दाखवलंय, मोशेला दाखवलंय. म्हणून मोशेची जी प्रॉफेसी आहे ना ती वेगळ्या लेवलची आहे. मोशेची प्रॉफेसी फेस टू फेसची लेवल आहे. कारण मोशे बघतय प्रत्येक गोष्ट. जेव्हा हाशिम काय पण सांगते तेव्हा मोशे बघतय. आणि एवढं सगळं बघितल्यावर पण मोशे सांगते की मला तुला बघायचं आहे, आणि देव बोलते की तू मला बघू नाही शकत. मला बघितलं तर तू माणूस जिवंत नाही राहू शकत. म्हणजे हाशिमचा जो इमेज आहे ना, तो इमेज जो आहे ना, मोशे सगळ्या या गोष्टी बघितल्यावर पण हाशिमला बघू नाही शकत. ओके. तर आपण आता कितीतरी तास घेतला लेक्चर. तर आता आपण लेक्चर संपवणार आहोत. तर कोणाला काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन विचारा. आणि जो हाय लेवलवर तुम्ही गेलो ना, तर ते हाय लेवल यूज करा. कारण ती यूज करायसाठी तुम्हाला बेतामिकदास मध्ये जायची गरज नाही. मशिदीत नाही गेलो ना तरी तुमच्या घरी तुम्ही करू शकता त्या गोष्टी. कारण हाशेमचा जो देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, शकीना ज्याला बोलतो, तो शकीना आपल्यामध्ये देवाला राहायचं आहे. शकीना आपल्या संगती राहण्यासाठी देवाने सगळं आपल्याला वे दाखवलंय. आणि ते करण्यासाठी हाशेमनी काय दिलं आपल्याला, इझी गोष्टी दिलेल्या आहेत. त्या इझी गोष्टी फॉलो केल्या ना तर हाशिम आपल्या संगती येऊन राहू शकतो. त्यासाठी स्पेशल डोंगरावर जाऊन मेडिटेशन करत बसायची गरज नाही. मशिदीमध्ये पण आहे ना, जे लोक मशीद सांभाळतात त्या लोकांनी त्या मशिदीमध्ये त्या गोष्टींची हे केली ना, तर शेखीना येईल तिकडं. मशिदीमध्ये भांडण नाही, हे नाही, ते नाही, ती फालतू वाता नाही, त्या सगळ्या. कारण बाकीच्या गोष्टी तर आहेत मशिदीत. मग युनिटी पाहिजे, युनिटी आणि प्रेम असेल ना तर शेखीना मशिदीमध्ये येईलच. आपली नमाज किती लेवलवरून आपण करू शकतो, किती हाय लेवलनी नमाजी करू शकतो आपण. घरी आपण शब्बातच्या टेबलवर किती हाय लेवलनी नमाज करू शकतो, कारण शेखीना प्रेझेंट आहे तिथे तेव्हा. पण आपण जर युनिटी आहे, युनायटेड आहोत, आपण जर लव आहे, आपल्यामध्ये जर प्रेम आहे, शालोम आहे घरी, क्लिनलीनेस आहे, प्युरिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी ठेवला तर घरी पण शेखीना येऊ शकतो. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळ्या घरी करीन, मशिदीत नाही करीन. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चॉईस देवाने एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत की देवाला नाही पाहिजे की एकाच ठिकाणी तुम्ही आपण अडकून राहू करू. म्हणून जो पहिला जो टेबरनेकल बनवलाय ना, तो मुव्हेबल टेबरनेकल बनवलाय. तो एका जागेमध्ये फिक्स करायचा नाही. तुम्ही जिथं जाल तिथं तुम्ही घेऊन जा. आपण जिथं जाऊ, आपण तिथं तिथं घेऊन जायचा जो टेबरनेकल आहे ना, तो आता आपला घर आहे. आपला घर टेबरनेकल सारखं आहे. कारण सेम करू शकतो, पण तिकडं टेबरनेकल मध्ये डिवाइन प्रेझेन्स यासाठी 10 माणसं नाही लागत. मशिदीच्या टेबरनेकल मध्ये यासाठी 10 माणसं लागतात, पण घरच्या नाही लागत. त्याचा अर्थ असा नाही की 10 माणसांची जी नमाज आहे त्याच्यामध्ये जे वाचत ते आपण नाही वाचू शकत. हालाका जो आहे ना, तो हालाका फॉलोच करायचा आहे. तर तुम्ही तो गॉडचा प्रेझेन्स आहे ना, तो फील करू शकता घरी. ओके. थँक्यू व्हेरी मच. माझी बडबड ऐकल्याशिवाय क्वेश्चन असेल तर क्वेश्चन विचारा, नाहीतर आपण बंद करू क्लास. एनीबडी जुडा, हॅज एनी मला एक क्वेश्चन? येस येस प्लीज. तू बोलला आता ती नेर, तर ती आपण आता शब्बात, योम तोब, रोज खोदेश अशी लावतो, पण एव्हरीडे रोज पण लावू लावायला शकतो. पाहिजे का? रोज पण लावू शकतो. माझ्या घरी रोज लावायचं, इस्रायलला रोज लावतात. रोज पण लावू शकतो, असा काय नाही. किती किती माणसं आहेत ती लोक रोज एक एक लावतात. 7 शब्दातलं 7 लावतात. काय काय ते तुमचं हे आहे, पण नेर पाहिजे. ओके. पूर्वीच्या जमान्यात, पहिल्या जमान्यामध्ये आहे ना, लाईट नव्हती ना, तेव्हा माणसं बत्ती हे लावायची, आगीच्या बत्ती लावायच्या. आणि म्हणून ते शब्दाच्या दिवशी एक्स्ट्रा बत्ती लावायचं. तर असे नेर पाहिजे. नेर म्हणजे लाईट देणारी गोष्ट. नुसतं लाईट देणारी फिजिकल नाही. आपण लाईट, आपण चोरा क्लास केला, आज आपण कपाला क्लास केला, तर लाईट पसरली ना, आपल्याला गॉडचा प्रेझेन्स फील होतोय ना, ती लाईट आहे. ती लाईट पसरणाऱ्या गोष्टी करायच्या घरी पण. बोलण्यात, चालण्यात, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये जर आपण सांभाळलं ना, तर घरी पण शकीना येतं. असं बोलतात की आहे ना, शकीना जो आहे ना, बेने इस्रायल लोकांबरोबर जो गलूत मध्ये, एक्झाईल मध्ये जो शकीना आला ना, तो शकीना पहिले कुठं प्रेझेन्स त्याचा समजायचा बेत हमिकदाश मध्ये. पण बेत हमिकदाश डिस्ट्रॉय झाल्यावर तो जेव्हा सगळ्या इस्रायल लोकांबरोबर सगळ्या अख्ख्या गलूत मध्ये गेला, एक्झाईल मध्ये गेला ना, तो कुठं आहे? आता तो प्रत्येकाच्या घरी आहे. प्रत्येकाच्या घरी म्हणजे ह्या 4 गोष्टी ज्याच्या घरी असतात ना, त्याच्या घरी तो शकीना, डिवाइन प्रेझेन्स असतो त्याच्या घरी. म्हणून त्या 4 गोष्टी आपण करत, ह्या 4 गोष्टी आहेत आणि त्याचं जे सिम्बॉलिझम आहे आणि ते आपण केला. शकीना जर आपल्याला राहिला तर आपल्या पायानं आपल्या एरियाचा पण भला होतं. आपल्या एरियामध्ये पण चांगली कामं होतात. आपल्या एरियामध्ये प्रॉब्लेम्स नसतात.
कारण शेखिना म्हणजे तो फक्त आपल्यामध्ये येऊन राहते ना, तर तो काही सेल्फिश नाही आहे, तो गिव्हिंग आहे, गॉडचा प्रेझेन्स आहे. तो अख्ख्या जू नॉन जू सगळ्यांसाठी गॉडच आहे. फक्त आपल्या थ्रू तो काम करतोय. त्याचं जे काम आहे ना, तो मिशन आपल्याला दिलाय, तो मिशन करण्यामध्ये आपल्याला आपण पार्टनर सारखा आहे म्हणून आपल्या थ्रू तो शेखिना म्हणून आपल्या संगती येऊन राहते. नाही तर अख्खा जग दुनिया सगळा देवाचीच आहे. अख्ख्या जग दुनियामध्ये जो शेकिना आहे ना, तो शेकिना आपल्याला फील नाही होत आहे, आपल्याला दिसत नाही, कारण देवानी काय केलंय, तो कमी केलेला आहे. देवानी तो लेट देअर बी लाईट जेव्हा देव बोलतोय ना, तर लेट देअर बी लाईट म्हणजे काय? लाईट म्हणजे ज्या गोष्टीने तुम्हाला दिसतं ती, ज्या गोष्टीने तुम्हाला देव दिसतं ना, ती गोष्ट. ज्या कुठल्या गोष्टीने तुम्हाला देव दिसतं, देव डोळ्यांनी नाही दिसणार तुम्हाला फील होणार आहे, तुम्हाला तो एक्सपिरियन्स होणार आहे. तो एक्सपिरियन्स ज्या गोष्टीने येतं ना, त्याला ती पहिली लाईट आहे. ती दॅट लाईट वॉज गुड, ती लाईट आहे. ती देवाचा प्रेझेन्स. त्याचं कितीतरी नाव आहेत. एक नाव त्याचं देवाचा प्रेझेन्स शेखिना आहे, त्याचा एक नाव त्या लाईटचा. गेल्या टायमाला लाईटवर लेक्चर घेतलं ना, त्या लाईटचा एक नाव शेखिना आहे. कितीतरी नाव आहेत त्या लाईटला, एक शेखिना नाव आहे. त्या शेखिना नाव तो आपल्या संगती आपण फील करू शकतो. आपल्याला फील करायला आपल्याला तो जे सांगितलंय ते करायचं आहे. आणि ते सांगितलं कशाला सांगितलेलं आहे? कारण ते मोशेनी बघितला म्हणून मोशेनी सांगितलं आपल्याला. मोशेनी ऐकलेलं नाही, ऐकलेली गोष्टी नाहीत, बघितलेली गोष्ट आहे. म्हणून देवाने सिन्नाय पर्वतावर येऊन अख्खा रेव्हेलेशन केलंय, कारण तुम्ही पण बघा करून सांगितलं देवाला, माणसांना. पण माणसं रेडी नाहीत बघायला, कारण त्या लोकांना तेवढ्या हाय लेवलचा एक्सपिरियन्स आहे ना, सहन नाही होत आहे. ओके, अजून एक क्वेश्चन शोषणा मावशी? काय नाही, थँक्यू बंद करणार आहे थँक्यू. मी क्लास? नाही क्वेश्चन असेल तर. नाही कारण नाही, काय जोशवाचा पण क्लास आहे मला वाटतं. थँक्यू थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सुजन, तू रेकॉर्डिंग बंद करू शकतोस. Thank you.